आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते, ऑल ऑफ यू. आत्मा नमस्ते. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅम. मॅम. आत्मा आत्मा नमस्ते नमस्ते मॅम. मॅम. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा आत्मा नमस्ते. नमस्ते आत्मा मॅम. नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आणि या ऊर्जेसह एकरूप आपण होत आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जा, या ऊर्जेसह एकरूप होण्यासाठी आपण आलेलो आहे आणि आपणच ते या ब्रह्मांडाने निवडलेले प्युअर सोल, ज्यांच्या आयुष्यामध्ये आता सकारात्मक बदल घडून येणार आहे. आणि हा बदल घडून येण्यासाठी या ब्रह्मांडाने तुम्हाला आणि मला निवडला आहे, म्हणून आपण या सेशनला हजर आहोत. आणि सर्व युट्यूबच्या सदस्यांना सुद्धा अंतर्मनापासून आत्मा नमस्ते. हो, ही ब्रह्मांडीय ऊर्जा अशीच आपल्या सुद्धा आयुष्यामध्ये सकारात्मकता, सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. आणि आणि आजचा विषय काय? एन्झायटी मुक्त व्हा. सोडून द्या ते चिंता. सोडून द्या काय? सुटत नाहीत असं अनेक जणांचं म्हणणं असते. सोडायला जातो एक विचार आणि येतो दुसरा. एक सोडला की दुसरा येतो, असं होतं ना. तर लक्षात घ्या, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्ही पुढची एक स्टेप आयुष्यामध्ये एक पाऊल टाकलं, एक पाऊल या दिव्य ऊर्जेसोबत जोडलात, तर नक्कीच विश्वासाने सांगते की आमच्यासारखे तुम्ही सुद्धा कायम चिंता मुक्त जगाल. जगण्याचा आनंद कशामध्ये आहे? तर आनंदी जगण्यामध्ये आहे. जगायचं तर कसं जगायचं? आनंदी जगायचं, चिंतामुक्त जगायचं. आलेल्या त्या येणाऱ्या आताच्या प्रत्येक क्षणाचा मनमुरादपणे आनंद घेता आला पाहिजे, तर ते जगणं. आणि या ब्रह्मांडाच्या साक्षीने, दिव्य ऊर्जेच्या साक्षीने, माझ्या गुरु सद्गुरूंच्या साक्षीने मी तुम्हाला मात्र एवढं सांगते की या विश्वामधील जी कुठली व्यक्ती दिव्य ऊर्जेसोबत जोडली आहे, जी कुठली व्यक्ती ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जोडून मेडिटेशनला थोडे मेडिटेशन करायला लागली आहे, त्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये चिंतामुक्त. आता सेशनच्या अगोदर विचारलं मी कोणाकोणाला चिंता आहेत, तर माहितीये, तर जे सदस्य रेकी शिकत आहेत त्यांच्यापैकी एकाचाही हात वर नव्हता. तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं ना. हा, म्हणूनच जे नवीन सदस्य आहेत त्यांना सांगते, नवीन सदस्य जे युट्यूबचे व्हिडिओ बघतायत त्यांना सुद्धा मी विश्वासाने सांगू इच्छिते की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडा आणि चिंता मुक्त जगा. सोल्युशन काढायला तुम्ही क्षणार्धात तयार असाल. तुमच्या आयुष्यामध्ये चिंता नसतील. काय आहे ही चिंता? काय होते या चिंतेमुळे? चिंता काय? चिंता आहे म्हणजे काय? एन्झायटी, चिंता. आज रोजी सायकॅस्ट्रिक डॉक्टरकडे सगळ्यात जास्त पेशंट स्वतःहून जातात. ओके, स्वतःहून जातात. दुसऱ्यांनी नेलेले वेगळे. स्वतःहून जाणारे पेशंट काय म्हणतात? भीती वाटते, काळजी वाटते, अस्वस्थता, अनेक भावना मनामध्ये तीव्र भावना येतात. काही गोष्टी अनिश्चितता वाटते. खूप खूप एन्झायटीवर बोलायला गेलं तर मग लोक म्हणतात की मॅम मग हे सेशन ना नकारात्मक होतं. म्हणजे ना सगळ्या गोष्टी निगेटिव्हच होतात. पण मग करणार काय? अगोदर सांगावं लागेल ना तुम्हाला की ही एन्झायटी म्हणजे काय? काय असते ही एन्झायटी? दर्शनाताई, व्हिडिओ बंद करा. काय असते ही एन्झायटी? मी करते, थांबा. केला. काय असते ही एन्झायटी? कुठून येते? आणि माहितीये काय, जेव्हा ही चिंता येते की नाही, काय म्हटलं जातं माहितीये? असं म्हटलं जातं ना, कोणाबद्दल चिंता वाटते सगळ्यात जास्त? विचारते बरं मी तुम्हाला. ओके, तुम्हाला अनम्यूट करता येईल असं करते. कोणाकोणाची कशाची चिंता वाटत असते? सर्व नवीन जुने सदस्य नक्कीच पार्टिसिपेंट व्हा. ओके, चिंता कशाची वाटते? हात वर करा, माईक सुरू करा, एक एक सांगा, म्हणजे मला सेशन घ्यायला सोपी जाईल. पटापट. नवीन जुने सदस्य यासाठी की कॉमन उत्तर द्या. तुम्हाला माहिती आता चिंतामुक्त आहात, पण तरीही सर्वसामान्यांसाठी उत्तर द्या. नवीन लोकांना उत्तर मिळेल यासाठी सांगा, कशाची चिंता असते? पटापट माईक सुरू करा, बोला बोला. जे माईक पैशांची. सुरू
पैशांची चिंता. ओके, माझ्याकडे पैसे येतील की नाही. आ मुलांची चिंता. मुलांची चिंता. अधिक आरोग्याची चिंता. आरोग्याची चिंता. हं? अधिक बस एवढ्याच चिंता असतात लोकांना. बोला, एवढ्याच चिंता असतात लोकांना. भविष्याची चिंता. भविष्याची चिंता. अधिक जॉबची चिंता. जॉबची चिंता. अधिक आरोग्याची चिंता. आरोग्याची चिंता. हा, एक सांगितलेली पुन्हा सांगू नका. हा, आरोग्याची. लग्न जे असते मॅडम, कोणाला जमत नाही लवकर तर लग्न. लग्न जमत नाही याची चिंता. लग्न जमल्यानंतर सुषमाताई लग्न जमल्यानंतर तिलाच चिंता आहे. बायकोची चिंता. लग्न टिकवण्याची चिंता. हंकारे तुम्ही हंकारे काहीतरी म्हटलं सुनीताताई. मुलाच्या लग्नाची चिंता. अच्छा, आपल्या आरोग्याची लग्न झालं चिंता. की मुलाच्या लग्नाची चिंता. हा, पुढे. आरोग्याची चिंता. मुलांना बरोबर. जोडीदार कसा मिळेल ना. हा 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 हा. अधिक घर अधिक होण्यासाठी. घर होण्यासाठी. काय होण्यासाठी. बाळ होण्याची चिंता. बाळ व्हावं. बरोबर. हा, दुसऱ्यांच्या बाबतीत वाईट ऐकलं की आपल्या बाबतीत होईल अशी चिंता, भीती. बहुत बढिया. दुसऱ्याचं दुःख वेदना ज्याचं बोलणं झालं त्यांना माईक बंद करून घ्या. ओके, कारण तुम्ही घरात बोलले की मग पुन्हा आवाज येतो. कशाला बी माईक बंद करा. दुसऱ्याचं एखादं कुणाचा अपघात झाला, कुणाच्या मुलाला काही झालं की आपल्याला धस होते, आहे ना. आणि मग तोच तोच विचार सुरू राहतो. बरोबर. हे कोणाकोणाच्या बाबतीमध्ये होते. हा, आहे ना. हा, एखाद्याची गाडी स्लिप झाली, तिकडे कोणाचा हातबीत मोडला की आपले हे घरी येईपर्यंत डोक्याला टेन्शन. तीच चिंता, आहे ना. हा, आता घर मागच्या होण्याची चिंता. ज्यांचं बोलणं झालं त्यांनी माईक बंद करा. अर्जंट. मागच्या महिन्यामध्ये विमान अपघात झाला. ओके, विमान अपघात झाला त्यानंतर आता मुलांना विदेशात पाठवायचं म्हटलं म्हणजे त्या दिवसपासून अनेक जणांनी डोक्यामध्ये विचार असा केला की आम्ही नाही पाठवणार आमच्या मुलांना बाहेर विदेशामध्ये. खरं आहे की नाही मला सांगा. अनेक जणांनी नाही बाप्पा एवढं मोठं कुठं काय, काहीही होऊ शकते क्षणार्धामध्ये. अगोदर एवढा होईपर्यंत आपल्या डोक्याला त्या गोष्टीची एवढं नव्हतं, पण त्यानंतर झालं. हा, एखादा एखादा कोणताही अपघात ऐकला की विशेष करून असं होतं. यालाच एन्झायटी म्हणतात की ज्या गोष्टीची गरज नाहीये विचार करायची तो विचार येणे. मी सोप्या भाषेमध्ये तुम्हाला सांगेन. मला अगदी पुस्तकी भाषा जमेल असं नाही सांगत मी, पण मी माझा प्रयत्न करेल की सोप्यात सोप्या भाषेमध्ये तुम्हाला कसं सांगता येईल. हा, मी नक्कीच विचार करेल. अधिक आहे का एखाद्याच्या डोक्यामध्ये वेगळा विषय स्पेशली, तर नक्की सांगा. मग नंतर नंतर तुमचे माईक सुरू होणार नाही आणि मग नंतर तुम्हाला संधी मिळणार नाही. मुलाच्या भविष्याची चिंता मॅम. हा, मुलाच्या भविष्याची चिंता. हो, अधिक. स्वतःची. हो, पुढे. ज्यांना घर नाहीये त्यांना घर होण्याची चिंता. ज्यांना घर नाहीये त्यांना घर होण्याची चिंता. कसं, केव्हा होईल माझं घर, झालं पाहिजे, हो ना. मुलीच्या अधिक. नोकरीची चिंता. हा, मुलीच्या नोकरीची चिंता. मुलीच्या नोकरीची चिंता. बर. हा, मॅडम, माणूस हा असा आहे की त्याला रोज काही ना काही गोष्टी चिंता असतेच. एक दिवस पण असं जात नाही की त्याला काही चिंता नाही. आज एक झालं, उद्याच परत उद्या असं वेगळा काहीतरी प्रश्न असो की उद्या काय होईल. कुठली तरी एक चिंता असतेच माणसाला. फक्त बरोबर. रेकीमध्ये तर नाही राहत मग. फक्त रेखेमध्ये आलं की नाही राहत. हे पण तेवढंच महत्वाचं बोलल्या तुम्ही. शेवटी जे बोलल्या ते खूप महत्वाचं बोलल्या. म्हणूनच मी म्हणते की तुम्हाला जगायचं आहे का चिंतामुक्त. सोडा. आता हा विचार करूया आपण की ही चिंता ती चिंता, तुम्ही खूप चिंता सांगितल्या, पण मग तुम्हाला जगायचं आहे का चिंतामुक्त हे पण सांगा. आता सांगा, कोणाकोणाला चिंतामुक्त जगायचं आहे. पूर्णपणे चिंतामुक्त जगायचंय. पूर्णपणे चिंतामुक्त जगायचं आहे. ओके, पूर्णपणे. चिंता जगायचंय मॅडम मला. बर.
मी दर्शना बोलते. व्हिडिओ हो, बंद आहे ना. आता करा ना सुरू. मला पण आता करा सुरू. पूर्णपणे हा, आता चिंतामुक्त होईल तुमचा जगायचंय. सुरू. मी हे चिंतामुक्त बघा, तुम्ही दाखवतो ना. महत्वाची कामं करा. हा, ठीक आहे. चला, आपण थोडस पुढे जाऊया आणि बघा, मला काय सांगायचंय, मी आता तुमची माईक थोडेसे बंद करते. करू ना? हं? हा हं. हा, म्हणजे थोडेसे बंद केले की काय होते, मध्ये डिस्टर्ब होत नाही आपला आवाज, बाकी काहीच नाही. ओके, आता कोणीच आपला माईक सुरू करू नका. म्हणजे तुम्हाला गरज पडली की तुम्ही करू शकले पाहिजे सुरू. ओके, कोणीच करू नका. नवीन येणाऱ्या सदस्यांचे बंदच असतील, नाहीतर डिस्टर्ब झालं तर मी बंद करेल. पण प्लीज तुमचे व्हिडिओ सुरू असले तर मला सेशन घ्यावंसं वाटेल. आम्ही मस्त बोलतो, फ्री सेशन घेतो आणि तुम्ही आहे की व्हिडिओ बंद करून ऐकता, घरचे कामं करता. घरचे कामं करा लागल्यास पण व्हिडिओ सुरू करा. ओके, चला. थँक्यू, थँक्यू, थँक्यू ऑल ऑफ यू. खूप धन्यवाद सर्वांचे, खूप खूप धन्यवाद. या ब्रह्मांडीय ऊर्जेचे खूप धन्यवाद की हा परिवार माझ्या आयुष्यामध्ये दिला आहे. तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये आहात आणि खरं तर मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटचा उद्देश खूप लोकांना शिकवणे, खूप लोकांना शिकवणे, ऍडमिशन वाढवणे फक्त एवढा नाही आहे, एवढाच नाही आहे. तर या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत जुडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य नव्या आयामाने घडवणे, त्या व्यक्तीचा तिच्या आयुष्याबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन वाढवणे, हे आपल्या हिलिंग इन्स्टिट्यूटचं उद्दिष्ट आहे. आणि याच उद्दिष्टाने मी, तुम्ही, आपला सगळा परिवार पुढे जात आहे. आणि म्हणून म्हणून याच ब्रह्मांडाच्या साक्षीने तुम्हाला जो शब्द देत आहे तो काय आहे की नक्कीच तुम्ही चिंतामुक्त व्हाल. आज आपण आता चिंतामुक्तीवर छान प्रकारे सेशन घेऊया. त्या अगोदर आपण असं म्हणूया की ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी म्हणजे काय, तर ही दिव्य ऊर्जा. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा, मग ब्रह्मांड म्हणजे काय, तर पंचतत्व. कोणते पंचतत्व? अग्नी, जल, वायू, आकाश, पृथ्वी. या 5 तत्वांनी आपली आपलं हे विश्व आहे तयार झालेलं. असं माझं समजलं की अंगठा दाखवत जा, आहे की नाही. हे विश्व पंचतत्वाने निर्माण झालेलं आहे. या पंचतत्वाऐवजी 6वं तत्व काही आहे आपल्या शरीरामध्ये? किंवा हेच 5 तत्व तुमच्या माझ्या या विश्वातील प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये हेच पंचतत्व आहेत. 7 समुद्रा पार जा, पण हेच 5 तत्व आहेत. बरोबर? याच पंचतत्वांनी निर्माण झालेलं तुमचं माझं शरीर. मग हेच तत्व आपल्या शरीरामध्ये पूर्णपणे आहेत तोपर्यंत तुम्ही, मी, आपण जिवंत आहोत. म्हणजेच काय, तर आपल्याला प्राण ऊर्जा देणारी, प्राणशक्ती देणारी, आपल्याला जिवंत ठेवणारी ऊर्जा कोणती, तर ब्रह्मांडीय ऊर्जा. तेच पंचतत्व. आणि याच पंचतत्वाकडून आपण ऊर्जा ग्रहण करत असतो. म्हणून आपण म्हणतो ब्रह्मांडीय ऊर्जा. आणि ब्रह्मांड केवढं आहे, विश्वस्वरूप. केवढं मोठं नाही म्हणू शकत आपण, विश्वस्वरूप खूप मोठं, की त्याची काहीच नाही आपल्या आपल्या कल्पनेची पेक्षा मोठं. हो ना, एवढं विश्व. आणि आपण त्या विश्वाच्या मानाने केवढं सूक्ष्म आहे ना, आहे ना. मग या विश्वाकडे असलेली मोठ्या प्रमाणात ऊर्जा आपल्याला घ्यायची आहे, कारण आपणच या विश्वाचं एक छोटं स्वरूप आहे. आता सांगितल्याप्रमाणे तेच पंचतत्व आपल्या शरीरामध्ये आहे. म्हणजेच काय, तर आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं होतं, पिंडी ते ब्रह्मांडी. पुन्हा आपल्या साधू संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं आहे की तुझं आहे तुझं पासी, परी तू जागा भुल्लासी. तुझ्यातच तो देव आहे. संत गाडगे बाबा सांगितलंय की नाही आपल्या सर्व साधू संत महात्म्यांनी आपल्याला, माणसातला माणूस शोधा, माणसातला देव शोधा, असं सांगितलं की नाही आपल्या साधू संत महात्म्यांनी. प्रत्येक धर्माचे मग महावीरांचंही म्हणणं तेच आहे. मग सर्व साधू संतांचं गीते, प्रत्येक आपल्या वेदांमध्ये तेच सांगितलं आहे, असंच सांगितलंय. आपल्या धर्मशास्त्रामध्ये तेच सांगितलंय. मग तुम्ही कुराण वाचा किंवा भागवत गीता वाचा, बायबल वाचा, एकच आहे सगळं.
प्रत्येक ठिकाणी एकच सांगितलंय, काय तर तुमच्या आतमध्ये ती ऊर्जा आहे, तुमच्या आतमध्ये ते ब्रह्मांड आहे, तुम्हाला त्या ब्रह्मांडाचा शोध घ्यायचा आहे. म्हणजे काय तर तुम्ही ज्या ब्रह्मांडाचं लेकरू आहे, ज्या ब्रह्मांडाकडून तुम्ही आलेले आहात, त्याचं छोटं स्वरूप तुम्ही आहे. तुम्ही जर का डोळे बंद केलेत आणि स्वतःमधील ऊर्जेचा शोध घेतला तर ते सर्व जे बाहेर आहे ते तुमच्या आतमध्ये आहे. आतमध्ये काय आहे तर सूक्ष्म स्वरूपात आहे, कारण बाहेरचं ब्रह्मांड विश्व स्वरूपाचं आहे. जास्त कठीण होत आहे सेशन? नवीन सदस्य, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं सुद्धा सांगितलं आहे. हा, तर हे जे काही सगळं आहे ना, तर हे सगळं आपल्या सर्व महात्म्यांनी आपल्याला सांगितलंय. ते ओरडून ओरडून सांगतात की तुला बाहेर शोधायची गरज नाही आहे, तुझ्या आतमध्ये जे काही खलबल सुरू आहे, खलबत सुरू आहे, मग ती आरोग्याची असू दे, मग ती मानसिकतेची असू दे, आर्थिकतेची असू दे, कोणताही विषय असू दे, तुझ्या आतमध्ये ती क्षमता आहे तुझे प्रश्न सोडवण्याची. शारीरिक, मानसिक, आर्थिक, बौद्धिक, काय 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 आपण ऊर्जा, तुला फक्त तुझ्या क्षमतेचा विकास करायचा आहे. तुला फक्त काय तर या विश्वाकडून, या मोठ्या ब्रह्मांडाकडून ती ऊर्जा ग्रहण करायची आहे, आतल्या ब्रह्मांडाचा शोध लावायचा आहे असं म्हणूया. चला, तर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडणे म्हणजे काय तर या ब्रह्मांडामध्ये असलेली ती प्राणवायू, तो प्राणशक्ती म्हणजे काय पुन्हा तुम्हाला सांगते. प्राणवायू, प्राणशक्ती, प्राणा, जैविक ऊर्जा आणि म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. प्राणवायू, प्राणशक्ती, दिव्य ऊर्जा, अध्यात्मशास्त्र म्हणेल. ओके, अध्यात्मशास्त्र म्हणेल. जैविक ऊर्जा, ऑक्सिजन, प्राणा कोण म्हणेल? विज्ञान म्हणेल, आरोग्यशास्त्र म्हणेल की तुमच्या शरीरामध्ये ती जैविक ऊर्जा आहे तोपर्यंत तुम्ही जिवंत आहे. म्हणजे तुमचा श्वास सुरू आहे तोपर्यंत तुम्ही आहात. बरोबर, जोपर्यंत ते सर्व तत्व तुमच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत तुम्ही जिवंत आहात. असं कोण म्हणेल? विज्ञान म्हणेल. बरोबर ना, त्यालाच जैविक ऊर्जा म्हणेल. आणि त्यालाच शास्त्र प्राण ऊर्जा, प्राणशक्ती, दैवीय ऊर्जा, ब्रह्मांडीय ऊर्जा, दिव्य ऊर्जा आणि आपण म्हणतो रेखी ऊर्जा. एकच नैसर्गिक ऊर्जा, एकच. याला नैसर्गिक ऊर्जा म्हणून या ऊर्जेला नाव अथर्ववेदामध्ये दिलेलं आहे. काही वापरा शब्द. मी तर अनेक जणांना म्हणते, कोणी म्हणते मॅम मी स्वामीची भक्त आहे. नक्कीच मॅम, मी हनुमंतांना, मारुतीरायांना मानते, आम्ही दुसऱ्याला कोणाला मानूच शकत नाही. ओके. कोणी म्हणते मॅम माझ्यासाठी पांडुरंग म्हणजेच सगळं काही आहे. बस, तुम्ही ज्याला कोणाला मानता, ओके, त्या सोर्स कडून तुम्ही जी प्रेरणा घेता, जी ऊर्जा घेता, तीच ऊर्जा म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा. बस असं समजा. मी माझ्या गुरूंकडून, माझ्या सद्गुरूंकडून जी ऊर्जा घेत आहे, नाही तुम्हाला ब्रह्मांडीय ऊर्जा समजत की मॅम मी काय घेणार आहे, तर माझे गुरु मला जी ऊर्जा पुरवतात ती गुरूंकडून येणारी ऊर्जा, ती शिवजीकडून येणारी ऊर्जा, शिवभक्त, ती श्रीराम प्रभूंकडून येणारी ऊर्जा, ती पांडुरंगाकडून येणारी ऊर्जा, स्वामींकडून येणारी ऊर्जा, श्री गजानन महाराजांकडून येणारी ऊर्जा, तुम्हाला जे म्हणायचं ते, ती ऊर्जा म्हणजेच दिव्य ऊर्जा, ती ऊर्जा म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा. मग आपण का शिकावं, मग आपण का जुडावं? तर बघा आता काय आपण डिपेंड आहे. आता आपल्याला स्वतःच्या क्षमतांचा विकास करायचा आहे. जेव्हा आपण ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जुडतो म्हणजे काय करतो तर या ब्रह्मांडामध्ये असलेली ऊर्जा, ती आध्यात्मिक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये खेचून घेण्याचं टेक्निक शिकतो. ओके, हे टेक्निक शिकून घेतो. मोठ्या प्रमाणात ऊर्जा ग्रहण केली, या ग्रहण केलेल्या ऊर्जेचा आरोग्यशास्त्रानुसार पहिले मी आरोग्यशास्त्र नाही घेत, तर मी तुम्हाला सांगते. आपण जी ऊर्जा ग्रहण केली आहे, कोणती आध्यात्मिक ऊर्जा जी ग्रहण केली आहे, जो प्राणा ग्रहण केलेला आहे, या प्राणाचा उपयोग आपण नक्कीच आरोग्यशास्त्रानुसार करणार आहे. पण त्या अगोदर काय होणार तर त्या अगोदर ही ग्रहण केलेली ऊर्जा मला चिंतामुक्त करणार, सकारात्मकता निर्माण करणार. आजचं सेशन
म्हणून सांगते. ओके, ब्रह्मांडीय ऊर्जा जी ग्रहण केली आहे, या ग्रहण केलेल्या ऊर्जेचा, या आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून माझ्या कॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची भाषा मी समजून घेऊन जे विचारांमुळे निर्माण होणारे 80% आजार आहेत यावर नियंत्रण मिळवण्यासाठी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून केलेला वापर म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेचा केलेला वापर, पहिलं टेक्निक. म्हणजे जसं आपण ध्यान करायला लागणार, ही आध्यात्मिक ऊर्जा आपल्या आतमध्ये येणार. जशी आतमध्ये आली तसं विचारांमुळे निर्माण होणारे जे आजार आहेत या जगातील 80% यावर आपण नियंत्रण मिळवायला सुरुवात करणार. मग तेथे मात्र होईल की मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून ऊर्जेचा उपयोग करणे आणि तेथे आरोग्य सुधारणे. वैद्यकीय शास्त्रानुसार आपण असं म्हणूया की चक्र आपले बॅलन्स होतील आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण केल्यामुळे. अध्यात्मशास्त्र म्हणते चक्र बॅलन्स होणे, चक्र क्लीन होणे, आणि त्यालाच वैद्यकीय शास्त्र म्हणतं ग्रंथी योग्य प्रकारे कार्यरत होणे, ती योग्य बॅलन्स होणे. असंच म्हणतात ना. आज डॉक्टर साहेब नसतील कोणते, आज बिझी आहेत सगळे डॉक्टर आमचे. तर हे झालं वैज्ञानिक दृष्टिकोनातून. आरोग्यशास्त्रानुसार काय, तर आपण म्हणतो अध्यात्म म्हणते की चक्र, आणि प्रत्येक चक्राची एक स्पेशल, त्या चक्राच्या जवळ आहे एक ग्रंथी. पिनियल ग्रंथी, पिट्युटरी ग्रंथी, थायरॉइड ग्रंथी, एडर्नेल ग्रंथी, अशा ह्या ज्या ग्रंथी आहेत त्या चक्राच्या सानिध्यात आहेत. चक्र क्लीन आणि बॅलन्स झाला की ती ग्रंथी योग्य कार्य करायला लागते, आणि मग त्या ग्रंथीच्या सानिध्यात असणारे अवयव योग्य प्रकारे कार्य करायला लागतात, कारण त्यांना ती प्राण ऊर्जा, ती जैविक ऊर्जा मिळते. अशी ही ऊर्जा. म्हणजेच काय, तर आध्यात्मिक ऊर्जेचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून वापर करून विचारांमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर नियंत्रण मिळवणे, याच ऊर्जेचा वैद्यकीय शास्त्रानुसार उपयोग करून आपल्या आरोग्यामध्ये सुधार घडवून आणणे, विचारांवर नियंत्रण मिळवणे, भावनिक सुदृढता स्वतःमध्ये आणणे, आणि सख्यांनो सोबतच काय, तर जसे चक्र बॅलन्स होतात तसे आपले चक्र ऍक्टिव्ह होतात, तसे विविध गुणांचा विकास आपल्या आतमधील व्हायला लागतो. आणि या आर्थिक भौतिक जगामध्ये वावरत असताना आपल्याला गरज आहे, हेच विशेष आहे इथे. काय, तर येथे आपल्या सोलची प्रगती होणार, आपण आध्यात्मिक प्रगती सुद्धा करणार आणि भौतिक जगात सुद्धा प्रगती करणार. म्हणजे काय, तर आर्थिक सुदृढता. तुमचा व्यवसाय असू दे, तुमच्या घराची एनर्जी असू दे, कोणाची नजर लागलेली असू दे, किंवा काही नकारात्मक ऊर्जा आपल्या आसपास असू दे, त्यापासून मुक्त होण्यासाठी ही ऊर्जा. मग हे कोण करणार, कसं करणार, काहीच गरज नाहीये. तुम्ही फक्त या, मेडिटेशन करा आणि एक एक टेक्निक शिका. आपोआप त्या सगळ्या गोष्टी तुमच्या सोबत व्हायला लागतात. कोण करून घेतं? जादूनी होतं का? नाही. जे काही होतं ते सगळं तुमच्याच ऊर्जेने होतं. तुमच्याच आतमध्ये ती क्षमता, ती शक्ती त्या ब्रह्मांडाने दिली आहे. फक्त ते ब्रह्मांड विश्व स्वरूपामध्ये आहे. या ब्रह्मांडाची ऊर्जा आपण डायरेक्ट त्या प्रमाणात घेऊ शकत नाही. घेतलेल्या ऊर्जेचा वापर कसा करावा हे टेक्निक माहिती नसते. कधी कधी आपण वाहवत जातो. म्हणून योग्य प्रकारे ऊर्जेचा वापर करणे हे खूप गरजेचं असते. आलेली ऊर्जा कुठे कशी वापरायची हे जर टेक्निक शिकलात ना, तर पटापट आयुष्याच्या एका ठिकाणी तुम्ही पुढे निघणार. आज तुमच्या डोक्यामध्ये जो काही प्रश्न आहे, कोणताही असू दे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळवून देण्याची, त्या प्रश्नाला वाचा फोडण्याची, त्यामधून तुम्हाला मुक्त करण्याची, आणि त्या प्रश्नाच्या ऐवजी उत्तरच नाही तर त्या प्रश्नाच्या ऐवजी समाधान, तुमच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम आणण्याची क्षमता ऊर्जेमध्ये आहे. आणि ही ऊर्जा तुमच्याच आतमध्ये या ब्रह्मांडाने ठेवून दिलेली आहे. तुम्हाला फक्त त्या ऊर्जेचा शोध घ्यायचा आहे.
या ऊर्जेचा शोध घेणे म्हणजे काय, तर फक्त थोडा वेळ ध्यान करणे, ते टेक्निक शिकणे. काय मॅडम मग एवढं ध्यान करणं आमचं जीवावर येते, खूप जणांचं म्हणणं असते. कोणाकोणाचं ध्यान करणं जीवावर येते मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार नाही, कोणीच हातवर करणार नाही मग, नाही तर माहितीये जेव्हा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट सोबत लोक जुडतात ना, तेव्हा ध्यान करणं ज्यांचं जीवावर येत होतं ते लोक आता आवडीने ध्यान करायला लागलेले आहेत. ध्यान करायची त्यांना आवड लागली आहे. मॅम ध्यान केल्याशिवाय करमत नाही, गोडी लागली आहे. ज्यांना कधी अगोदर नाही नाही आम्ही आमच्या स्वामीचंच करतो, नक्की करा, स्वामीचं पण करा. ऊर्जेसोबत जेव्हा तुम्ही जुडता की नाही, तुम्ही जेव्हा ऊर्जेसोबत जुडता तेव्हा आपण या अगोदर स्वामींसोबत जोडलेले आहे, गुरूंसोबत, सद्गुरूंसोबत जोडलेले आहे. माझं स्वतःचं नामदान 2009 ला झालेलं. तेव्हापासून तर लॉकडाऊनच्या पिरियड पर्यंत मी माझ्या सद्गुरूंचंच ध्यान करायचे नाही असं नाही, करायचे. पण जेव्हा मी रेकी सोबत जोडले, जेव्हा मी या पद्धतीनं ध्यान करायला लागले, तर मला एवढं समजलं की मी माझ्या सद्गुरूंकडून घेत असलेली ऊर्जा मोठ्या प्रमाणात घेऊ शकते. मी मंदिरामध्ये गेली तेव्हा मंदिरामधून घेणारी ऊर्जा मी मोठ्या प्रमाणात ग्रहण करू शकते. मला जागेवर बसूनही मोठ्या प्रमाणात ऊर्जावान होता येतं. मला माझ्या क्षमतांचा विकास अधिक मोठ्या प्रमाणामध्ये करता आला. नक्कीच ते सुद्धा बरोबरच होतं, सद्गुरूंनीच तर इथपर्यंत पाठवलं, ते सुद्धा बरोबर होतं. पण सद्गुरूंचं म्हणणं असं होतं की मंजुश्री माझ्यावर तू खूप दिवस झाले डिपेंड आहेस, आता आता तुला तुला तुझी जबाबदारी स्वतः घ्यायची आहे आणि आता तुला माध्यम व्हायचं आहे इतरांच्या आयुष्यामध्ये ही भरभरून ऊर्जा आणण्यासाठी. हाच संकेत असावा आणि म्हणून मी इथपर्यंत जोडले. आता मात्र ध्यान करायला बसलं ना की कायम सद्गुरू सोबतच आहेत, तो भाव आहे अंतर्मनामध्ये, येणारी ऊर्जा मोठ्या प्रमाणात आहे आणि आलेल्या ऊर्जेचा योग्य उपयोग आहे. आता तुम्ही अनेक सदस्य आहात, हजारच आहात, तुम्ही अनेक सदस्य एक एक प्रश्न मांडता. कोणी आहे का असं की त्यांच्या त्या प्रश्नाला वाचा फुटली नाही? नाही. ब्रह्मांड प्रत्येकाला भरभरून देतं. आजच सकाळी आलेला व्हिडिओ बघा, मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्येच असं होऊ शकतं काय, तर आज रोजी 1,500च्या वर व्हिडिओ असतील पडलेले की जे मला अपलोडच करायला वेळ नाही मिळाला. रोज एक जरी केला तरी, रोज एक व्हिडिओ जरी युट्यूबला टाकला ना तरीही टाकायला व्हिडिओ जास्त आहेत, 1,500च्या वरच आहेत, पण व्हिडिओ जमा आहेत आपल्याकडे. जे जुने व्हिडिओ आता आम्ही टाकणंही सोडून दिले, टाकतही नाही. आणि दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर तर वेळच मिळत नाही. एखाद्या वेळेस क्वचितच इन्स्टाला वगैरे, आता काल परवा एखादा व्हिडिओ टाकला, मी तर प्रायव्हेट करून ठेवलं होतं अकाउंट, कारण बघायलाच वेळ नाही. नो जाहिरात, कोणत्याच प्रकारची जाहिरात नाही आहे, पण ब्रह्मांडाची देण आहे. काय, कारण आम्ही त्या प्रकारे सगळ्यांकडून करून घेतो. आता तर मला असं वाटतं कोणाच्या डोक्यामध्ये एन्झायटी हा विषय पण नसेल. घ्यायचं का एन्झायटी म्हणजे काय की राहू द्यायचं? नाही, गेले ना ती एन्झायटी, कुठे आहे? गो, आणि अशीच जाणार. काय असते माहिती ही चिंता? सगळ्यात नकारात्मक ऊर्जा. गरज नाहीये चिंतेची, पण तरीही चिंता करणार लोक. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता तुम्ही सख्यांना सगळ्यांनी सांगितलं, काय सांगितलं माहितीये का? मला मुलाची चिंता वाटते, मला भविष्याची चिंता वाटते, बरोबर? मग ती चिंता वाटली की मला चिंता वाटली की थरथरते, कधी भीती वाटते, मुलांची चिंता, मुलांची भीती, मुलांच्या भविष्याची भीती, मग जीव धडधड करतो कधी कधी. फारच विचारांचा प्रवाह सुरू राहतो रात्रभर, मग ते एन्झायटीने झोप येत नाही, आहे ना? भविष्य कसं असेल बाबा आमचं, यांचं, मुलांचं, चिंता. मला एकच विचारायचं मोठ्या प्रेमाने सगळ्यांना, मी आता माईक सुरू करते सगळ्यांचे, नाही करत मीच सांगते, सगळ्यात जास्त चिंता कोणाची वाटते? आपल्या आप्तस्वकीयांची, बरोबर, आपल्या मुलांची. हा, तुम्ही मेसेज टाका, मग तुम्ही बंद नाही करत ना माईक, म्हणून. करू का एक वेळ सुरू? ओके, सुरू करते. हा, तुम्ही माईक सुरू करू शकता सगळेजण. हा,
कोणाची वाटते? मुलांची. बरोबर. जोडीदाराची. हो हो. ज्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे ना. चिंता कोणाची वाटते सगळ्यात जास्त? बोला सुशीलाबाई. मुलाची. हा. बोल. आपल्या दुश्मनाची चिंता वाटते का कधी आपल्याला? नाही ना. कशी काय वाटणार आहे ना. पण कधी आणि पुन्हा मग असं पण होते ना, लोक आपल्या दुश्मनांचं काही बुरं होतच नाही, सगळं चांगलंच होते की नाही. माहेरच्या लोकांची पण वाटते. माहेरच्या लोकांची पण वाटते. ओके. बघा काय ना, आपल्याला चिंता कोणाची वाटते? आपल्या जवळच्या व्यक्तींची, ज्यांच्यावर आपण खूप प्रेम करतो. माझा मुलगा घरून गेला तो बरोबर येईल की नाही, मला त्याची काळजी. बरोबर. शाळेमध्ये गेला तो व्यवस्थित घरी येईल का, याची काळजी, याची चिंता. बरोबर ना सख्यांनो. हा. मी सख्यांनो का म्हणते, कारण जास्त चिंता हा रोग आहे ना, कोणाला लागलेला आहे? हा. का लागलेला माहितीये का तुम्हाला? कारण ना डोकं रिकामं असते. बरोबर. हा. त्या चिंतेऐवजी जर त्या डोक्यामध्ये चांगली गोष्ट भरली तर चिंता देणार नाही. बरोबर. चिंताच येणार नाही. ओके. बघा आता मी सांगते ते तुम्हाला पटते काय तर. मी सांगते ते तुम्हाला पटते काय. आपण जेव्हा चिंता करतो, आणि चिंता कोणाची करतो माहितीये का आपण चिंता करतो आपलं ज्या व्यक्तीवर खूप प्रेम आहे त्यांची आपल्याला नेहमी चिंता वाटते. जसं माहेरच्यांची, यांना काही होईल का, काही अचानक फोन काही वेगळाच येईल का, असंच ना. अशी चिंता वाटते आपल्याला, काळजी वाटते त्यांची. पण आवाज आहे माझा बरोबर आहे? कोणीतरी म्हणते नो व्हॉइस आहे. ओके. तर बघा सगळ्यांना, आपण त्यांची काळजी करतो, त्यांची चिंता करतो, ज्यांच्यावर आपलं खूप प्रेम आहे. आणि आपल्याला काय वाटते, मॅडम त्यांचीच चिंता वाटणार ना ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे. असंच होते. हा. असंच होते. कारण ना त्यांचीच चिंता वाटेल, कारण आपलं खूप प्रेम आहे त्यांच्यावर. मग हे प्रेम त्यांच्या विकासासाठी घातक ठरते का? कारण ना चिंता ही कशी भावना आहे माहित आहे का? चिंता ही असुरक्षिततेतून निर्माण झालेली आहे. नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर चिंता वाटते, असं काहीतरी मेसेज टाकला. बरोबर आहे ना. ज्यांना व्हॉइस नसेल त्यांनी बाहेर जा मीटिंगच्या आणि परत जॉईन करा. नवीन बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर चालेल की नाही चालेल याची चिंता वाटते. ओके. बघा हा, त्यांनी मेसेज टाकलाय. पहिली एक गोष्ट, आपल्याला चिंता वाटते आपल्या चांगल्या गोष्टीची, आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांची. आणि चिंता कोणती भावना आहे? नकारात्मक भावना आहे. तुम्ही जो विचार करणार तो समोरच्यापर्यंत पोहोचणार. हे विश्व कसं आहे? हे अणु आणि रेणूंनी निर्माण झालेलं आहे. इथं फ्रिक्वेन्सी आहे, लहरी आहेत. समजा त्यांनी, अरे आवाज माझा क्लिअर आहे सगळ्यांना, ज्यांना आवाज येत नाही त्यांनी मीटिंग लेफ्ट करा आणि पुन्हा जॉईन करा. ओके. हा. एकाने मेसेज टाकला आवाज येत नाही की दुसऱ्याला येत असेल तर त्यांनी आवर्जून सांगा किंवा मला अंगठा दाखवा. हा. मग माझ्या डोक्यातलं चाललं जाते. तर असुरक्षिततेच्या भावनातून आलेली ही भावना चिंता. मग एखादी गोष्ट मला मिळेल की नाही मिळेल, माझ्या अपेक्षा पूर्ण होतील की नाही होतील, माझे लोक सुरक्षित असतील की नसतील, माझा बिझनेस चालेल की नाही चालेल, अशा अनेक गोष्टींची चिंता. मात्र चिंता कोणत्या गोष्टींची? ज्या आपल्याला चांगल्या व्हाव्या वाटतात त्यांची. आपल्याला वाटते का माझा बिझनेस खराब चालावा? नाही, माझा बिझनेस चांगला चालावा असं वाटते. पण चिंता मात्र चालेल की नाही चालेल, ही चिंता कशी भावना आहे? ही निगेटिव्ह भावना आहे, पॉझिटिव्ह नाही आहे. आणि हिचंच रूपांतर कालांतराने ना भीतीमध्ये होत असते आणि व्यक्तीचं मानसिक खच्चीकरण होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट मला अशी सांगायची आहे की तुम्ही आठवण केली की तुमच्या आप्तस्वकीय अगदी जवळच्या व्यक्तींना उचकी लागते. आपण लहान होतो तेव्हापासून आपल्याला माहिती आहे लागते ना.
हा, किंवा आपण असं म्हणतो, अरे आज माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला होता आणि तू पण तसंच केलं किंवा तसंच बोलला. असं झालं बऱ्याच वेळा. मी जे बोललो ते ते झालं ना. मग तुम्ही ज्या व्यक्तीबद्दल तुमच्या प्रेमाच्या, आपुलकीच्या, जवळच्या व्यक्तीबद्दल तुम्ही काय करता माहितीये का? चिंता व्यक्त करता. त्या चिंतेच्याच ऊर्जा त्यांना जातात की नाही जात? ओके. 2 गोष्टी आहेत. स्वतःसाठी आणि दुसऱ्यांसाठी. जेव्हा एखादी व्यक्ती चिंता करते, जेव्हा एखादी व्यक्ती चिंता करते, तेव्हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय होते? समजा मी दुसऱ्या एखाद्या व्यक्तीची चिंता केली, कारण मी आता कोणाची मी करतच नाही. मी आता तुमचीच गोष्ट सांगेन. तुम्ही तुमच्या मुलांची चिंता केली, तर तुमच्या मुलांना काळजी करता, हा शाळेमधून बरोबर येईल की नाही? याला मित्र व्यवस्थित भेटेल की नाही? लोकांची मुलं माझ्या मुलांना बिघडवतील का? माझा मुलगा गाडी बरोबर चालेल की नाही? पडेल का? काही होईल का? अशा गोष्टी याला म्हणतात एन्झायटी. जी गोष्ट घडलीच नाही त्याचा विचार 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 याला म्हणतात एन्झायटी, चिंता. मग ही जी चिंता आहे ना सख्यांनो, ही आपण ज्या व्यक्तीबद्दल करतो त्या व्यक्तीला आपल्याकडून जाणारे व्हायब्रेशन निगेटिव्ह जातात. नकारात्मक भावना आपण त्यांना पोहोचवतो. आपण त्यांना सकारात्मक भावना नाही पोहोचवत. काय, आणि त्यामुळे त्यामुळे एनर्जी लेव्हलवर जर विचार केला तर ते लोक डिस्टर्ब होतात. एक प्रकारची आपण त्यांच्यावर मॅजिक करतो नकारात्मक विचारांची. आणि कोण? तर आपलं त्यांच्यावर खूप प्रेम आहे. खूप प्रेम करणारी व्यक्तीच त्या व्यक्तीसाठी नकारात्मक ऊर्जा पाठवून नकारात्मक ऊर्जा त्यांना पोहोचवत असते. आणि मग त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये छान काही करायचं आहे, चांगली गाडी चालवायची आहे, प्रगती करायची आहे, हे करत असताना त्यांच्या ऑराला त्या नकारात्मक ऊर्जा डिस्टर्ब करत असल्यामुळे ते सुद्धा डिस्टर्ब होतात. जरी ते ओके असले तरी. काय म्हणायचं? थोडा वेळ जा, सेशन चालू आहे. हो हो, एवढ्या लवकर कसं झालं? बर, ओके. तर आपण त्यांना जी ऊर्जा पोहोचवतो ती नकारात्मक पोहोचवतो. त्यामुळे ते जरी एखादं काम चांगलं करायला गेले तरीही त्या प्रमाणात होत नाही. अच्छा जाऊ दे, मी ना मोठी गोष्ट नाही सांगत तुम्हाला, मी एक छोटीशी गोष्ट सांगते. समजा आपण एखादी भाजी सांगतो घरी आणायला, ओके, भेंडी वगैरे काही सांगतो आणि भेंडी वगैरे सांगतो आणि तेव्हा ना आपल्या डोक्यात एक विचार येते, काय माहिती आता हे बरोबर पाहून आणतात की नाही, तर की आणतात किडकी मिडकी, हा विचार येतो डोक्यामध्ये. आणि घरी आल्यानंतर ती किडकी मिडकीच भेंडी आपल्या घरी येते. असं होते बऱ्याच वेळा. नक्कीच होते. फक्त तुम्ही एक विचार करा, असा थॉट क्रिएट करा की आज हे भेंडी आणत असताना एकदम तपासून चांगले चेक करून आतमध्ये बघून नाही म्हणत आहे मी, पण तरीही चांगल्या भेंडी आणतील. मी एक फक्त उदाहरणासाठी घेतलं आहे. आणि बघा तुमच्याकडे त्या दिवशी येणारा भाजीपाला तसाच छान येणार आहे. ज्या दिवशी मला आमच्या घरी माहिती आहे कोशिंबीरची गंमत अशी होते, मला ती पाहिजे असते आणि बऱ्याच वेळा सर विसरतात. मी जेव्हा असा विचार करते ना, की पूर्वी मी असा विचार करायची, काय माहित आता हे विसरणारच, यांचं काही खरं नाही. ओके. आणि खरंच तसंच व्हायचं. आता मी विचार सांगते, विचार माझा अगोदरच क्लिअर असते, की मी जे सांगते माझा जो विचार आहे ना, तोच भाजीपाला घरी येणार आहे. आणि खरोखर असं होते, की आपल्याला जे हवं आहे ना, आपण न सांगता सुद्धा तेच घरी येतं. काय येतं? कारण विचार समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतात. हे फक्त माझेच नाही, तर सगळ्यांच्याच बाबतीत असंच होते. होते की नाही? बघा सगळेजण कसे हसले तर. सगळ्यांच्याच बाबतीत असंच होते. मग जर का ही सकारात्मक आणि छान भावना पोहोचते, तर तुम्ही नकारात्मक विचार करता त्या पण पोहोचतात ना. आणि मग ते डिस्टर्ब होतात तिकडे. आणि मग आपण म्हणतो की मी म्हटलं होतं तू गाडी बरोबर चालव. पडशीन बरं. जातानाच आपण आपल्या पोराला काय म्हणतो? पडशीन बरं. पडशीन. त्याला तसं न म्हणता असं म्हणूया ना, तू व्यवस्थित चालवणार आहे, रस्त्याकडे व्यवस्थित लक्ष दे. हे पॉझिटिव्हिटी क्रिएट करू ना. हो की नाही? पडेल का पडेल का नाही, आपण व्हायब्रेशन क्रिएट करत असताना सकारात्मक करू. हे झालं अध्यात्मशास्त्र. ओके. दुसरं असं होतं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीची मोठ्या प्रमाणामध्ये चिंता करतो, चिंता हा आजार काय करते, तर हा असुरक्षिततेच्या भावनातून आलेला असतो. म्हणून कालांतराने हा भीतीमध्ये रूपांतरित होतो. आणि
भीती, असुरक्षितता, चिंता हे काय आहे? हे हळूहळू वाढत जाते आणि त्यामुळे आत्मविश्वास कमी होतो. हा कमी झाल्यामुळे काय होते तर ब्लड प्रेशर वाढतं, बीपी कमी जास्त. अनेक लोक असं आहेत की मॅम आम्ही ना रेकीला यायच्या अगोदर आमची बीपी आणि एकतर प्रमाणापेक्षा वाढलेली असायची एकतर कमी असायची. आताच कुठं ती बॅलन्स व्हायला लागली. कायम थकवा जाणवतो एन्झायटीवाल्या लोकांना, नेहमी थकलेले. त्या अति विचार करणाऱ्या एन्झायटी असणाऱ्या लोकांना ऍसिडिटीचा त्रास होतो, त्यांची पचन संस्था बिघडते कारण चक्र इम्बॅलन्स होतात, त्यांची इम्युनिटी पॉवर कमी होते आणि खूप 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 यापेक्षा त्या आजारांचं आपण नाव घेणार नाही. शरीरामधील जे स्त्राव आहेत मेंदू निर्माण करणारे ते बिघडतात. कोलेस्ट्रॉल नंतर डोपामाइन सर्व इम्बॅलन्स. आणि ना त्यांना जेव्हा हे लोक असा एवढा विचार करतात ते वर्तमान क्षणाशी जोडले जात नाहीत. कायम आयुष्यामध्ये अपूर्णतेचा भाव राहतो, माझं काही पूर्णच होत नाही आणि होतच नाही, कसं होणार? आणि ना सांगू का, जेव्हा सगळ्यात महत्वाचं असं आहे, मला त्या नकारात्मक विषयांवर आता बोलायचं नाही आहे. मी एवढं सांगेल की कोणतीही चिंता असो रेखी सोबत आल्यानंतर मुक्त होते. कारण ते बोलायला गेले की डोक्यामध्ये नको ते विचार येतात आणि कशाला मग निगेटिव्हिटीकडे सेशन जाते. जुने सेशन आहे ते एन्झायटी मुक्त व्हा, ते बघा. ओके, त्यामध्ये मी डिटेल्स सांगितलेलं आहे. मी एवढं सांगेल की चिंता करणाऱ्या व्यक्तीची या ब्रह्मांडासोबत असलेली कनेक्टिव्हिटी डिस्कनेक्ट व्हायला लागते. का व्हायला लागते? तर जेव्हा आपण चिंता करत असतो, लक्षात घ्या, आपण चिंता करतो तेव्हा आपलं हार्ट चक्रचा आकार लहान होतो. नवीन सदस्यांसाठी सेशन घेत आहे म्हणून वेगळ्या भाषेत घेत आहे, म्हणून ते थोडंसं हे होते. कारण आता आपण एका लेवलवर सेशन घेत असतो ना, पण नवीन सदस्यांसाठी घेत आहे. हार्ट चक्र इम्बॅलन्स होतं म्हणजे त्याची एनर्जी लेवल कमी होते आणि जेव्हा हार्ट चक्राची एनर्जी लेवल कमी असते तेव्हा सहस्त्रार चक्राची एनर्जी लेवल कमी असते. कारण वरून येणारी ऊर्जा कमी ग्रहण केल्या जाते आणि मग आपण काय म्हणतो, त्या ब्रह्मांडासोबत, त्या सोल सोबत, आपल्या हायर सेल सोबत आपली कनेक्टिव्हिटी होत नाही. ना तुमचं ध्यानामध्ये मन लागत, ना तुमचं माळ जपायला मन लागत, ना तुमचं कामात मन लागत, ना कुठंच मन लागत. आणि मग अनेक जण काय म्हणतात, आम्ही ना मॅम रेकीला यायच्या अगोदर काय व्हायचं माहितीये का, एकच काम आमचं 4-4 घंटे चालायचं. आमचे सकाळचे काम आहे ना मॅम 4 वाजले तरी संपायचे नाही. घरी लोक आले की आमचे कामं सुरूच. आता ना आमची 10 वाजताची कामं संपतात, आम्ही दुसऱ्या कामाला कधीही पाहिलं तर रिकामच आहे. माझ्या घरी पण असंच होते. थोडासा पसारा असेल हरकत नाही, पण मी कायम रिकामीच दिसते कोणालाही असं वाटते तुला कामच नाही. अरे एवढं सगळं मोठं घर आहे, एवढं सगळं सांभाळते, सगळ्या गोष्टी हँडल करते, क्लास घेते, पण तरी मी रिकामी दिसते. का दिसते रिकामी? कारण माझे कामं एवढ्या फटाफट होतात. कारण काय, तर मी चिंतामुक्त असते. एक काम करायला गेले की मी विचारामध्ये तेच ते नाही करत. व्हायचं की नाही अगोदर? एका पोळीनंतर दुसरी पोळी करेपर्यंत डोक्यामध्ये दुसरा विचार, तिसरा विचार. आता नाहीये, आता फक्त ऊर्जेचा विचार आहे. बघा कसे हसले सगळेजण. आहे ना, आता कामाचा वेग वाढला. पहिल्या मेडिटेशन पासून तुमच्या कामाचा वेग वाढतो. त्याचं कारण काय, तर तुम्ही चिंतामुक्त व्हायला लागता. चिंता हा सगळ्यात मोठा रोग आहे. चिंता आणि चितेमध्ये एका टिंब्याचा फरक आहे, पण ही चिंता माणसाला चितेपर्यंत पोहोचवायला मदत करते. कोणाकोणाला पटकन तिकडे जायचं आहे? कोणालाच नाही. मग ती चिंता अशी पकडा आणि सोडून द्या. आणि तुम्ही म्हणसाल मॅम चिंता सुटत नाही. सुटत नाही. काय करा, आम्हाला का नाही वाटत, खुश राहा, आनंदी राहा, मस्त राहा, चिंता करू नये. पण काय करा, ती येतेच. खरं सांगू, जो चिंता करतो ना तो कोणालाच आवडत नाही. तुम्ही तुमच्या मुलाची चिंता करता तेव्हा तुमच्याकडून त्याला जाणारे व्हायब्रेशन चुकीचे जातात. तो जेव्हा घरी येतो तेव्हा तो तुम्हाला बघतो तेव्हा सुद्धा तुमची एनर्जी लेवल लो असते आणि एनर्जी लेवल लो असेल तेव्हा लोक तुमच्या आजूबाजूला राहू इच्छित नाहीत.
म्हणून चिंताग्रस्त व्यक्ती आहे त्या व्यक्ती तुमच्या घरी आलं सविताताई कोणी बाहेरून एखादी बाई आली, बाई पोराचं घराने 1 दिवस चांगलं, 2 दिवस चांगलं, माईक सुरू करा, 3 दिवस चांगलं. ओके, तर तर आवडते का तुम्हाला? तुम्ही 1 दिवस ऐकसाल, नाही आवडणार. 1 दिवस, हो 2 दिवस, 3 दिवस ऐकसाल, मग त्यानंतर वाटते तुम्ही तेच ते लावता कडे बोर करता. आवडते हो का? त्या बरोबर आहे. चिंता नाही व्यक्त आवडणार. करणाऱ्या नाही आवडत. चिंता व्यक्त करणाऱ्या व्यक्तीची एनर्जी आवडत नाही, कारण ती एनर्जी बोचरी स्टक असते. त्याच हो ऐवजी नेहमी छान गोष्ट सांगणाऱ्या किंवा मार्ग काढणाऱ्या, एखादा प्रश्न येतो ना डोक्यामध्ये, येणार नाही असं नाही, पण तेथून सोल्युशन काढणाऱ्या व्यक्तीची ऊर्जा आपल्याला आवडते. हो अच्छा, आता आपली ऊर्जा आवडते. आपल्याला आवडायला लागली. हो अच्छा, आता माईक सुरू केला म्हणूनच मी विचारते सविताताई, काय वाटते तुम्हाला? मी जे सांगते आहे ते तुम्ही, मला वाटते आता सेकंड डिग्रीला पदार्पण केलं आहे, हो ना? की फर्स्टलाच आहे? सेकंडला. सेकंड. हा, होते का चिंता कमी? हो कमी झाली खूप आणि एनर्जी पण वाढली. खूप छान. ओके, पण आपल्याला, आपण कोणीही असो, स्वतः असो किंवा दुसरा व्यक्ती असो, जेव्हा आपण चिंता करत होतो ना, तेव्हा आपल्याला आता समजते रेकीमध्ये आल्यानंतर की अरे मी मला स्वतःला किती बदललं आहे. हो ना? नक्कीच. आपण स्वतःला खूप बदललं आहे. आपण बदललं आहे याचा अर्थ काय? तर आपल्यामधील नकारात्मकता ही काढून टाकली आहे. हे या एन्झायटीमुळे काय काय होते हे जर सांगत बसलो ना, तर रात्र संपेल. हो की नाही? ते काय काय होते, किती वाईट होते, तर तुम्हाला एवढं सांगते की या जगामधले 80% आजार आहेत, ते सगळे यानेच होतात. कोणताही आजार असो. मग आम्ही सांगेल की नकारात्मक विचारांमुळे निर्माण झालेला आहे. तुम्ही फक्त विचारांवर काम करायला लागा, चिंतामुक्त जगायला लागा. आणि रिकीचा पहिला नियम आहे काय? आजच्या दिवशी मी चिंतामुक्त जगणार. आहे की नाही? आजच्या दिवशी मी शांत राहणार. या रेकीच्या जसं आपण ऊर्जेसोबत जोडतो तसं आपण रेकीच्या नियमांचा वापर करायला लागतो. आपल्या आयुष्यामध्ये जे येतं ना, ते प्रसन्न, छान, मस्त मस्त यायला लागतं. काही शब्दांमध्ये वर्णन न करता येण्यासारखं आहे, एवढं लक्षात घ्या. काही शब्दांमध्ये मांडता नसतात येत भावना, आपण प्रयत्न करतो. ही एवढी दिव्य ऊर्जा, ही एवढी ब्रह्मांडाची शक्ती, एवढीशी मंजुश्री काय शब्दांमध्ये वर्णू शकणार आहे? या विश्वाचं स्वरूप बघताना अर्जुनाला सुद्धा ग्लानी येऊन पडली होती, ज्याला ज्याला दिव्य दृष्टी दिली होती श्रीकृष्ण भगवंतांनी. आहे की नाही? अशी ही दिव्य ऊर्जा आहे. या ऊर्जेला शब्दांमध्ये बसवता येईल का? नाही. याला शब्दांमध्ये नाही, तर याला अनुभवायचं असते. आणि हे अनुभवामधून आम्ही सांगतो आहे की फक्त दिव्य ऊर्जेसोबत जोडलं म्हणजे काय, तर या ब्रह्मांडामधील ही दिव्य, शुद्ध, प्रेममय ऊर्जा, जणू हे ब्रह्मांड आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करते आहे. जणू थोडंसं टेन्शन आलं ना, की त्या ब्रह्मांडाकडे बघायचं, ते ब्रह्मांड म्हणते नको घेऊ टेन्शन, मी आहे ना. ओके, आणि जणू केवढंही दुःख येऊ, केवढंही वेदना येऊ, जसं आपण लहान असताना अगदी निरागसपणे आई वडिलांच्या, आईच्या कुशीमध्ये असायचो ना, तसं जणू ब्रह्मांड कायम आपल्याला जवळ ठेवते आहे, असा तो भाव येतो ऊर्जेसोबत जोडल्यानंतर. कोणीतरी आहे जे कायम तुमच्या डोक्यावर एक मायेचा, प्रेमाचा हात ठेवते आहे आणि म्हणते आहे की मी आहे, मी आहे, तुला चिंता नाही. जेव्हा तुम्हाला एका आजच आता मला प्रियंकाने म्हटलं, मॅम नवीन बिझनेस करताना भीती वाटते, हो की नाही? तेव्हा चिंता येते थोडीशी. तेव्हा गरज असते पाठीवर हात ठेवण्याची. तेव्हा पाठीवर हात ठेवणारं ते ब्रह्मांड आहे की अगं मी आहे ना तुझ्यासोबत, टाक पुढचं पाऊल, हो जाएगा. हे म्हणणारा कोणीतरी आहे. हा भाव स्वतःमध्ये येतो, हा विश्वास स्वतःमध्ये येतो. हे निर्माण करणारं, आपल्या आतल्या शक्तीला ओळखणारी ऊर्जा म्हणजेच माझ्या आतमध्ये असलेली ती दिव्य ऊर्जा. याच ब्रह्मांडातील ऊर्जेचं, या ऊर्जेसोबत कनेक्शन जोडायचं म्हणजे मोठ्या प्रमाणात ते घ्यायची आणि योग्य प्रकारे वापरायची. ती मग आपण जसं ऊर्जेसोबत जोडतो ना, तसं ना आपली काय होते माहितीये का, आपल्या अंतरंगामध्ये शांतता प्रदान होते. शांतता, शांत वाटायला लागतं, मस्त वाटायला लागतं, आनंदी,
प्रसन्न वाटायला लागतं. आपला माइंड, आपली बॉडी बॅलन्स व्हायला लागते. माझं मन आणि माझं शरीर ह्या दोन्ही गोष्टी माझ्या ताब्यात आहेत. माझ्या शरीराकडून काय करून घ्यायचं, काय नाही करायचं मी ठरवणार. माझ्या मनावर माझा ताबा येणार. माझं मन वाहवत नाही जाणार. कधी एखादं व्यसन असते, एखादी गोष्ट असते, एखादा विचार असतो, त्यामध्ये वाहवत गेलं जातं. मी कुठं थांबावं यावर नियंत्रण माझं आहे. हे कोण घडवणार? दिव्य ऊर्जा घडवणार. कशी घडवणार? तर दिव्य ऊर्जेसोबत जुडल्याने जसे चक्र बॅलन्स होतात, तशा या सगळ्या गोष्टी व्हायला लागतात. ही होणारी सूक्ष्म प्रक्रिया आहे. हे घ्या आज तुमच्या मनावर बॅलन्स. जसं डॉक्टर साहेबांकडे गेलो की ही ऍसिडिटीची गोळी, ही डोकेदुखीची गोळी, असं नाही होत. असं नाही होत आपल्या अध्यात्मशास्त्रामध्ये. अध्यात्मशास्त्रामध्ये एका वेळेस म्हणून हे समजून सांगता येत नाही त्या प्रॉपर भाषेमध्ये, समोरच्याला समजेल असं. कारण एका वेळेस शरीरही बॅलन्स, मनही बॅलन्स, विचारांवर ताबा, शरीरावर ताबा, म्हणजे मानसिकता सुधारते, लोकांना माफ करायला शिकतो, प्रसन्नही वाटते, आजारही कधी बरे होतात समजत नाही. हे कसं काय? मग हे शब्दांमध्ये वर्णन कसं करायचं? एका वेळेस तुमचं एनर्जी ब्लॉकेजेस रिमूव्ह होतात, नकारात्मकता निघून जातात आणि तुमच्यामध्ये ती सुरक्षितता, अंतरंगामधून सुरक्षितता प्रदान होते स्वतःला. आतून असा भाव येतो की नाही, काही चिंता नाही वाटत, काही वाईट नाही होणार आपल्यासोबत, माझ्यासोबत जे काय होणार आहे ना ते योग्यच होणार आहे, असं होतं. जेव्हा एन्झायटी असते लोकांना, तेव्हा आहे ना त्यांचं हार्ट चक्र, ज्याला आपण अनाहत चक्र म्हणत असतो, आणि सोलर चक्र, हे खूप ब्लॉकेजेस असतात यामध्ये. त्या भीतीच्या, त्या नकारात्मक ऊर्जांमुळे निर्माण झालेले. ते लोक योग्य निर्णय घेऊ शकत नाही. धैर्य धरणारे नेतृत्व करण्याची क्षमता जेव्हा एन्झायटी असते तेव्हा होत नाही. आपोआप ते यायला लागतं. मनाची शांतता येते, प्रसन्नता येते, आनंद वाटतो, कौटुंबिक वातावरण छान व्हायला लागते. सोलर बॅलन्स झाल्यामुळे धैर्य धरणारी नेतृत्व, हिंमत येते स्वतःमध्ये, मूलाधार बॅलन्स होतो, सेक्स चक्र बॅलन्स होतो, नवनिर्मिती, नव्या आयडियाज यायला लागतात, मोठ्या प्रमाणात ऊर्जा वरच्या चक्रांना जाते, ब्रेन योग्य प्रकारे कार्य करायला लागते. आपल्या ब्रेन्सच्या व्हेव्स ज्या आहेत, ज्या अल्फा आहेत, बीटा आहेत, त्या थीटामध्ये न्यायला सुरुवात होते. बीटा वेव्स, अल्फा वेव्स थीटामध्ये जातात. ब्रेनच्या वेव्स आहेत त्या. मग तेथे ना रिलॅक्स, काल्मनेस आपल्यामध्ये यायला लागतो, ज्याला आपण काय म्हणूया इनर पीस, अंतरंगाची शांतता आहे ना, असं म्हणतो ना आपण, आंतरिक शांतता. लोक आज रोजी इनर पीस मिळावं यासाठी आहे ना खूप मोठमोठे शिबिर करून येतात. 10 दिवसाचं, 15 दिवसाचं, 4 दिवसाचं, लाखो रुपये खर्च करतात आणि तिकडनं आल्यानंतर एका महिन्यानंतर काय म्हणतात की अरे तिथं होतो ना तेव्हा छान होतं, पण परत आल्यानंतर मात्र आहे ना आता काही दिवस आम्ही त्या गोष्टीवर हे केलं आणि आता मात्र आम्ही पुन्हा जैसे थे झालो. त्याचं कारण काय? तर आपण फक्त त्या वातावरणामध्ये जातो आणि तेथे ते सकारात्मक ऊर्जा असल्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी अनुभवतो. घरी आल्यानंतर त्यामध्ये नियमितता ठेवायची असते आणि आपण ज्या 4 लोकांमध्ये येतो ते पण त्यासारखे हवे असतात. घरी आल्यानंतर ते वातावरण नसते. घरचं, गावातलं, आपण ज्या ठिकाणी वावरतो आहे, आपल्या नोकरीचं ठिकाण, ते वातावरण वेगळं असतं. मग तेथे काय होतं? तेथे मग आपण पुन्हा जैसे ते व्हायला लागतो. मात्र ऊर्जेसोबत जेव्हा तुम्ही जोडता, रेकी जेव्हा तुम्ही शिकता, तेव्हा हा प्रवास हळूहळू हळूहळू होणारा असतो. तुम्ही इतर लोकांच्या सान्निध्यात गेलाही किंवा नकारात्मक विचार आलेही, तेव्हा तुम्हाला ते कट करण्याची, त्यामधून मुक्त होण्याची टेक्निक पण शिकवली जाते. की बाहेरचं वातावरण नाही ना मॅम, आपण म्हणतो आहे की आपण म्हणतो काय की रेकीला बसलाय ना तोपर्यंत छान वाटते, पण मग आम्ही बाहेरच्या लोकांमध्ये गेलो की जसं तसं होतं, पण एका लेवल नंतर नाही होत. एका लेवल नंतर नाही होत. सुरुवातीला होणारच, कारण आपण त्या ऊर्जा ग्रहण करत असतो. जेव्हा तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो, आभामंडळ स्ट्रॉंग होते, तेव्हा ना नकारात्मक ऊर्जा बाहेरच्या वातावरणामधील तो आभा एक्सेप्ट करत नाही, किंवा एक्सेप्ट केलाही तरी तो क्लीन करण्याचा टेक्निक तुमच्याकडे असते. माझ्या नकारात्मक विचारांना अगदी 2 मिनिटाच्या
2 मिनिटही नाही, 30 सेकंदाच्या टेक्निकमध्ये मी माझे नकारात्मक विचार माझ्या अंतरंगातून, माझ्या अंतर्मनामधून, माझ्या शरीरामधून, माझ्या चक्रांमधून, माझ्या आभामधून मी कसे रिमूव्ह करावे ते टेक्निक तुम्हाला समजते. आणि मी क्षणार्धामध्ये पुन्हा स्वतःला सकारात्मक ऊर्जेने कसं ऊर्जित करावं हे पण टेक्निक समजते. म्हणजे तुम्ही अल्प काळामध्ये अगदी केवढंही प्रसंग असू दे, त्या नकारात्मकतेमधून, त्या चिंतेमधून किंवा त्या सगळ्या गोष्टीमधून बाहेर निघून सकारात्मकतेमध्ये येतात. अशी ऊर्जा घडवते. तर हो, अशी ही एन्झायटी, असं या एन्झायटीवरचं हे प्रवचन म्हणा, काय म्हणा, लेक्चर म्हणा, कोणाला आवडलं असेल, नाही आवडलं असेल, पण एवढं मात्र मी सांगते की नका चिंतेत जगू सगळ्यांना. तुम्ही आहे ना, चिंतेमध्ये जगणं सोडून द्या. तुम्ही फक्त आणि फक्त छान जगा, मस्त जगा, आनंदी जगा. आणि ही एन्झायटीची ऊर्जा आहे ना, ही जडून जाऊ द्या, नष्ट होऊ द्या. आपल्या अस्तित्वामध्ये एक सुंदरता, स्थिरता, शांतता निर्माण करा. आणि निर्माण करा असं नाही म्हणणार, कारण पुन्हा तोच प्रश्न येते की मॅडम, आम्ही जेव्हा करतो तेव्हा ह्या गोष्टी होत नाही, तर या ग्रुपसोबत जुडा. नक्कीच तुमच्या त्या चिंता ह्या सगळ्या गोष्टीवर एका एका टप्प्यावर फरक पडत असतो. कोणती गोष्ट एका दिवशी आज सुरू केलं आणि आजच होईल असं नसते. थोडासा कालावधी द्यावा लागतो. आता आपली नवीन बॅच सुरू होईल. अनेक जणांची मागणी आहे, मॅम दुपारची बॅच पाहिजे आहे. तर नक्कीच घेऊया एक दुपारची बॅच. आज नाही पण ओके, पुढच्या आठवड्यामध्ये. उद्या नाही सुरू करत नवीन बॅच, तर नेक्स्ट मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करूया नक्कीच. 10 तारखेपासून वगैरे, कदाचित तो 10 तारखेचा येईल तो पुढचा. त्या आठवड्यामध्ये आपण पुढची बॅच सुरू करूया. तोपर्यंत थांबा. शक्यता आहे दुपारची घेऊया. ओके, कारण मागणी आहे दुपारच्या बॅचची, म्हणून दुपारची घेऊया एक. मला सुद्धा वेळ आहे. मग संध्याकाळच्या वेळेस आपण एंजल्सची बॅच घेऊया एक नंतर. बघूया कसं कसं होते. नवीन ग्रँडमास्टरचे अनेक जण मागणी करत आहेत. यस, या आठवड्यामध्ये नवीन ग्रँडमास्टरची पण बॅच सुरू होणार आहे. तुमची प्रतीक्षा आता संपेल. ओके, हा. आता काय सांगायचं राहिलं. आता जे नवीन सदस्य असतील त्यांच्यासाठी चॅट बॉक्समध्ये एक लिंक टाकत आहे. ती लिंक तुम्ही कॉपी पेस्ट करा. त्या लिंकवर क्लिक करा. आणि हे मृत्यूची भीती कोणी टाकलंय, मृत्यूची भीती वारंवार वाटते, या तुम्ही लेकीला जोडा, मृत्यूची भीती निघून जाते. एखाद्याला काही होईल का, मला काही होईल का, नकारात्मकच गोष्ट, निघून जाते ती भीती. फार काही विषय विषय नाहीये मृत्यूच्या भीतीचा. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर मृत्यू, आपण एका लेवलवर स्वतः सगळ्यांना माहिती आहे काय करत असतो. तर ग्रँड मास्टर मध्ये मृत्यू ध्यान सुद्धा आहे. नवीन लोकांना सांगितलं तर घाबरतील. हा, ग्रँड मास्टर मध्ये मृत्यू ध्यान सुद्धा आहे. आणि खरोखर ते ध्यान केल्यानंतर मृत्यूबद्दलची पूर्णची पूर्ण भीती निघून जाते. काळजी करू नका. हा, मृत्यू म्हणजे काय हे एकदम प्रॉपर समजतं. जे एका लेवलवर आहे, पण समजतं. कुठल्याही प्रकारची भीती नाही राहत मनामध्ये, कुठल्याही नाही. असं शांत जगता येतं, शांत झोप लागते, मनाला असं मस्त वाटतं. ऊर्जा अशी मदत करत असते. अच्छा, कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा. काही प्रश्न आहे का, तर विचारा. मी माईक सुरू करण्याची परमिशन दिली. 5 मिनिट प्रश्नांसाठी, आणि मग नंतर आपण कोणाला काही बोलायचं असेल तर अनुभव विचारूया. सेकंड डिग्रीचे सदस्य अनुभव शेअर करा. ग्रँड मास्टर्स अनुभव शेअर करा. काही प्रश्न आहे का, तर अगोदर विचारा. माईक सुरू करा आणि विचारा डायरेक्ट. नसेल प्रश्न तर मला असं वाटेल आपण छान शिकवलं. विचारा विचारा विचारा. रेश्मा, तुमच्या डोक्यात प्रश्न येऊन राहिला, तुमचा हात माईक पर्यंत येते, अधिक बाहेर जाते. असेल तर विचारू शकता, बिनधोक विचारा. हा, खूप माईक सुरू झाले. 333999. संजय सर, हर्षदा, शीतल, तुम्ही माईक सुरू केले. तुम्हाला प्रश्न आहे का काही? हो मॅडम. बोला ना सर. मग मॅडम, 2-3 दिवसाचं माझं हेल्थ इश्यूमुळे बुडलं होतं. तर मला ते उद्या सकाळची बॅच कंटिन्यू करता येईल का, मग दुपारच्या बॅचला ऍडमिशन नाही करू?
नाही नाही नाही, एक एक एक. तर उद्या सकाळच्या बॅच मधला, थँक्यू सर, मी पण विसरून गेले. तर सकाळच्या बॅचला ज्यांनाही जॉईन करायचं आहे ते उद्यापासून पण करू शकतात. काहीच नाही, आमचा शक्तिपात झाला आहे, बाकी सदस्यांचा शक्तिपात, आणि फक्त मुलाखती आपल्याला का रेकी शिकायची एवढं सेशन झालं आहे. एखादं दुसरं मेडिटेशन झालेलं आहे ते पुन्हा घेतलं जाईल. जर कोणाला सकाळच्या बॅचला यायचं असेल तर ते पण येऊ शकतात. सकाळी 6 वाजता बॅच आहे. आता तुम्ही ग्रुप जॉईन करून घ्या आणि मला मेसेज टाका, ऍडमिशन कन्फर्म करा, आणि उद्यापासून सकाळपासून बसून जा ज्यांना बसायचं आहे. चालेल. कारण थँक्यू मॅम. सकाळची बॅच नेहमी होत नाही. थँक्यू मॅम. हा, सकाळची बॅच नेहमी होत नाही. त्यामुळे रेग्युलर बॅच मध्ये जर ज्यांना बसायचं असेल, 2 दिवस झाले बॅच सुरू होऊन, फक्त तुम्ही सकाळच्या बॅचला बसू शकता ज्यांना नवीन यायचं आहे. ओके. हा, आणि मग काही जणांचं जणांना सकाळची वेळ झोप बिचारी ती छान मस्त लागलेली असते. तर मग ज्यांना दुपारची बॅच हवी आहे ते घेऊ शकतात दुपारची, आहे ना. हा, त्यांना दुपारची पण मी असं कन्फर्म सध्या सांगत नाही, मी फक्त प्लॅनिंग करते आहे. ओके, दुपारच्या बॅचचं मी प्लॅनिंग करते, पण माझं अजून कन्फर्म झालेलं नाही. रात्रीच्या बॅच मात्र आपल्या आहेतच. ती वेळ लागेल त्याला सुरू व्हायला. ज्यांना कोणाला उद्यापासूनही बसायचं असेल ते नवीन सदस्य नवीन बॅचला जॉईन करू शकतात. ओके, इथं मी चॅट बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे व्हॉट्सअप ग्रुपची, तुम्ही त्यावर क्लिक करून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. ओके. चला, मग आता अनुभव सांगा. ओके, मीनाला सांगायचं आहे. अरे वा पहिला हात वर झाला. माईक सुरू करा. असा हात कोणी केला? मीना, तुम्ही हात असा केला ना? हा, बरं, माईक माईक, हा बोला. मॅम मला प्रश्न विचारायचा होता एक. बोला, प्रश्न विचारा. मॅम मला एक छोटा बिझनेस सुरू करायचा आहे, क्लाउड किचन. हा, तर म्हणजे करू किंवा नाही, मला थोडं गाईड केलं असं तर बरं होईल. नक्कीच करा ना. रेकी शिकले ना तुम्ही? हो, मग तुम्ही म्हणूनच बिझनेस सिलिंग विचारते नाही मॅम. शिकले का? बिझनेस सिलिंग नाही शिकले? म्हणजे करू का मॅम सुरू, मी असं विचारते. मी असं विचारते आहे सगळ्या ग्रँड मास्टरला. ग्रँड मास्टर्स काय सांगसाल तुम्ही मीना यांना? रेकी थर्ड झाले आहेत मीना, पण अजूनही हवा तो कॉन्फिडन्स आला नाही आमच्या मीना थोड्याशा विचाऱ्या. काय आत्मा सांगसाल नमस्ते. ग्रँड मास्टर? आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. मॅडम, कराच तुम्ही. खूप छान आहे. सकारात्मकतेने विचार करा, तुमचं सर्व होईल. ब्राह्मणाकडे मागा, भरभरून मागा. ब्रह्मांड प्रत्येकाला देण्यासाठी आहे, फक्त आपण मागणी केली पाहिजे. ब्रह्मांडाने मला द्यावी आणि ब्रह्मांड तुम्हाला देणार आहे. धन्यवाद. खूप छान, खूप छान. थँक्यू. नक्कीच तुम्ही युनिव्हर्स सोबत जोडल्यानंतर तुम्ही कोणत्याही चांगल्या कामासाठी पाऊल टाका पुढचं, तुम्हाला त्यामध्ये सक्सेस मिळणार. ओके. हा, हो मॅम. येस. चला, अनुभव कोणाला काही सांगायचा आहे? कोणाला काही नाही, सगळ्यांनाच अनुभव शेअर करायचा आहे. ओके, आता मी पहिल्या डिग्रीच्या सदस्यांना संधी देते आहे. बघा आता मी कशी संधी देत आहे. तर चला, वैजयंतीने पहिला माईक सुरू केला. बोला वैजयंती. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. मी तुम्हाला बोलले ते मुलाचं, मी जॉबची एक हे करून ठेवलं होतं, 50,000ची लिमिट ठेवली होती त्याला, आणि बरोबर ते पूर्ण झालं. परवा अपॉइंटमेंट लेटर पण आलं त्याचं, हा, जो की त्याला पेमेंट, आता तो 24 वर्षाचा आहे, हा, 12वी पासून जॉब करत होता, पण ते माझी स्वप्न पूर्ण झाले. आणि म्हणजे म्हटलं नाही का, मी तेवढंच लिहिलं होतं, त्याला दाखवलं मी नंतर सगळं झाल्यावरती, अपॉइंटमेंट लेटर आलं, खूप खुश झाला होता. म्हटलं हे मम्मी कसं काय झालं? म्हटलं माहिती नाही, ब्रह्मांडाची कृपा आहे आणि माझ्या मॅडमची. थँक्यू मॅडम, थँक्यू. तेच, जे बोलणार ते होणार. खूप सुंदर, खूप सुंदर. आता काल आज सकाळी आलेला व्हिडिओ पाहिला का तुम्ही हो वैजयंती? हो, पाहिला पाहिला मॅडम. मला असं म्हणजे वाटलं, मनाला कुठेतरी मी खूप म्हणजे कमी हे केलं. ऍक्च्युली आता त्याला 20च पेमेंट होतं, पण हा, एक माझे शिकत शिकत पुढचं करतोय. नक्की. हा, तर वैजयंती, 20,000 होतं, आता 50 झालं ना? हो बरोबर आहे. कारण ना आपल्याला पायरी पायरीनं जावं लागेल ना, आहे की हो नाही?
हो हो हो. 20 वरून 50 वर म्हणजे दुपटीपेक्षा जास्त तुम्ही मजल मारली आहे ना. अधिक काय हवं आहे? हा ना. हो आणि नक्कीच. मुलीची पण तिला म्हणजे गॅरंटी नव्हती पास होईल म्हणून, पण फर्स्ट क्लास मध्ये पास झाली ती पण. ते पण मी विश लिहून ठेवली होती. हं. दोन्ही पूर्ण झाले माझे. वा, खूप सुंदर. आपण रेकीमध्ये आल्यानंतर एक विश बॉक्स तयार करत असतो. त्यामधला विषय वैजयंती सांगत आहेत. खूप छान. खूप सुंदर. स्वतःला काय फरक वाटला वैजयंती? आता तुम्ही माईकच सुरू केला तर. रेकीमध्ये आल्यानंतर ह्या तर विश पूर्ण झाल्या, पण मग आरोग्याचा काय? मानसिकतेचा काय? आरोग्यामध्ये तर माझ्या खूप फरक पडलाय मॅडम. म्हणजे आता आरोग्याचा काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. हं. म्हणजे मणक्याचा वगैरे प्रॉब्लेम होता, पाठीचा होता आणि एनर्जी माझ्यामध्ये बिलकुल नव्हती. पण आता मी रात्री 2-3 वाजेपर्यंत जागी असते, मुलगा येईपर्यंत घरी. सकाळी एकदा 5 वाजता उठले की म्हणजे असं वाटत नाही की मला थकवा आलाय वगैरे, असं काहीच नाही. आणि राग पूर्णपणे गेलेला आहे. कुणी काही बोललं तरी फरक पडत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे शांतता मनामध्ये खूप शांत आली आणि बॅक साईडचं म्हणजे पाठीमागचं काहीच आठवत नाही मला, कुणी माझ्याबद्दल काय बोललेलं वगैरे. आणि म्हणजे पॉझिटिव्हच विचार आता मनामध्ये येतात माझ्या. म्हणजे माफ करायला शिकलो असं सांगा. हो, माफ करायला शिकले. समोरून बोलून की ते मनातून ते आपोआप माफ होऊन जातं. म्हणजे एवढं मनामध्ये काहीच राहत नाहीये माझ्या आता. जे पहिलं होतं की मी प्रत्येक गोष्टीला रडत होते, हं. आता रडणं हा प्रकार माझ्यामध्ये नाहीये मॅडम 2 महिन्यात. म्हणजे अशी भीती नाही, चिंता नाही, काही नाही. मस्त. एकदम रिलॅक्स झालेली आहे. जे पण होणार आहे ते चांगलं होणार आहे इथून पुढे. छान. हं. जसं रेकीला जुडले तसं सगळे प्रॉब्लेम माझे सॉल्व्ह झालेत मॅडम. थँक्यू म्हणा. थँक्यू युनिव्हर्सला थँक्यू म्हणा. थँक्यू ओके. थँक्यू मॅडम. तुम्हाला पण खूप. थँक्यू. नमस्ते मॅडम. नेक्स्ट. डायरेक्टच माईक सुरू करा. आपल्या प्राजक्ताला काहीतरी सांगायचं होतं, कारण काल प्राजक्तांनी शेअर करत होत्या. प्राजक्ता ताई कुठे आहेत? काळे. ओके. सविता करा, सगळ्यांनी करा, पटापट बोला, फक्त वेळ नका जाऊ देऊ. हा, कारण एकाचं संपल्याबरोबर दुसऱ्यांनी सुरू करा. मी म्हणायची संधी देऊ नका मला. बोला प्राजक्ता. हा, माझी मुलगी आहे ना, तिला शुगर होती 160. हा. आणि ती आता 7वा महिना तिचा चालू आहे. हं. तर डॉक्टर म्हणाले की हे आता कमीत कमी झालं पाहिजे शुगरचं. तर तिने ते भात वगैरे डॉक्टरनी सांगितलं ते कमी करा, ते सोडून द्या, हे ते केलं तिने तेवढं. पण ती इथे आली होती, ती 8 दिवसासाठीच फक्त आली होती. म्हणून हं. मी तिला स्वादिष्ट आणि चक्रावरती आणि ह्याच्यात एक दिवसातून 2 वेळा वगैरे असं काही, आणि दुसऱ्या डिग्रीचा जो प्रोटोकॉल आहे ना, ती त्याच्यामध्ये चक्रांवरती रेकी दिली. तर ती कालच रिपोर्ट आले आणि ती कालच मला म्हणाली की मम्मी, डॉक्टरीनी एवढी खुश झाली, मी ते बाळ तपासायला गेली तर ती म्हणाली हे कसं काय झालं, एवढे नॉर्मल झाले. ते 92 वर आली, 160 वाली शुगर 92 वर आली असं. तर मग तिने मला लगेच कॉल केला आणि सांगितलं, मॅडमला सांग तू तुझा अनुभव आता, की आपल्याला हा एवढा मोठा अनुभव पहिल्यांदा किती लवकर आलाय असा. नक्कीच. आता थोडासा थायरॉइड सांगितलाय, आता त्याच्यासाठी पण थोडं चालू आहे. त्याचा नक्कीच. रिपोर्टला अजून 8 दिवस आहे. मी म्हटलं मॅडमला सांगते, मॅडम पण सुद्धा ब्रह्मांडाकडे प्रार्थना करेल, बिलकुल आता ह्याचा पण रिपोर्ट, थायरॉइडचा पण हे येईल, निगेटिव्ह येईलच. नक्कीच. नक्कीच. बिनधोक राहा. तुमच्या लेखीचा रिपोर्ट एकदम नॉर्मल येणार आहे. आणि थोडंसं आपण सेकंड डिग्रीमध्ये सांगितल्याप्रमाणेच तोच एक प्रोटोकॉल करायचा. ओके. बाकी काहीच नाही. हा. थँक्यू. छान. ब्रह्मांडाचे खूप खूप आभार. छान. तुमचे सुद्धा आभार. थँक्यू. आई म्हणून तुम्ही जे काही केलंय त्यासाठी स्वतःला छान शाबासकी द्या. ओके. खूप सुंदर. खूप सुंदर. नेक्स्ट. घाई करूया फक्त थोडीशी. हा. बोला बोला. नवीन सदस्य प्रतिभा. हा, मी तुमचं आडनाव चुकीचं घेत असते मग. हा. प्रतिभा बोला. सविता बोला. हं. बोला बोलू? बोला. हो हो हो. ग्रँड मास्टर्स करा पटापट माईक सुरू, कारण आज आपल्याला पटकन मेडिटेशन घ्यायचं. माझ्या मुलीची तब्येत ठीक नव्हती, पण हा. आता ती छान, म्हणजे थोडी सुधारणा होते तिच्यामध्ये, हं. आणि स्कूलला वगैरे व्यवस्थित जायला लागली आहे. वाव. खूप सुंदर. खूप छान. मस्त. स्वतःला काय बदल वाटते सविता ताई? माझ्यामध्ये खूप एनर्जी मला वाढल्यासारखी वाटते. हं. हं.
आणि खूप छान वाटते रेकीमध्ये आल्यापासून. बरोबर. तुमचे पण अच्छा. खूप खूप धन्यवाद. हा. अच्छा. तुम्ही ज्या काही गोष्टींचा आपण विषय केला होता की मॅम मला इकडे जायचं आहे, त्या अमुक अमुक गोष्टीसाठी तिकडे जायचं आहे. हा. तर उद्या 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ येईल आपल्या शिंदे ताईंचा, तो आवर्जून ऐका. ओके. मी अच्छा, तुम्हाला ठीक म्हटलं आहे. होतं तुम्हाला कुठंच जाण्याची गरज नाहीये. हो बघसाल हो तुम्ही. ओके. हो हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा. खूप खूप धन्यवाद. आणि येस, एकन एक प्रश्न मिटणार आहे. डोंट वरी. हा थँक्यू. कौशल्याताई, तुम्ही नवीन आहात. ओके. बघूया बरं काय सांगता तर. खूप छान वाटायले मॅडम. म्हणजे काय ते खूप छान नाही सांगायचं, त्याऐवजी काय वाटायला ते सांगा. घरात सुद्धा वातावरण असं छान निर्माण झालंय, सगळे एकत्र येऊन बोलणं करणं. जे सारखा असा मोठा मुलगा बाहेर राहायचा, जे सारखं की कुणाची ना कुणाची घरात राहायची, ती वातावरण चांगलं झालंय सध्या. खूप सुंदर. खूप सुंदर. खूप छान. थँक्यू. थँक्यू. तब्येत तुमची काय म्हणते कौशल्याताई स्वतः? आता आपण सेकंड डिग्रीला आलो आहे. आरोग्यामध्ये काय बदल वाटतो? माईक माईक अगदी नव्या सदस्यांना जाणून विचारते मी, कारण नवीन सदस्यांना किती दिवसात मला फरक छान वाटतंय मॅम, पण असं मणक्याचा त्रास आहे ना, एकदम कुठला कमी होतो. एकदम कुठला कमी होणार आहे सांगा बरं तुम्ही. हा, नक्कीच होणार, काळजी करू नका. माझी मला छान वाटत म्हणजे हा. वाटायला लागले. हा, हा. मला सुंदर मीच झाल्यासारखी माझी मला वाटायला. सुंदर झाल्यासारखं, नक्कीच सुंदरच झालं आहे. कोणी आहे का ज्यांचा मणक्याचा त्रास कमी झाला? कौशल्याताईला सांगा, त्यांचा विश्वास वाढवा. मणक्याचा त्रास ह्या हे बघा काय म्हणूया, पुष्पाताई कशाचा खजाना? आजारांचा खजाना. मॅम माझी डावी बाजू मणक्याची जास्त त्रास होतो, इथून मानेपासून पार बोटापर्यंत मला त्रास होतोय त्या बरं मणक्याचा. बरं बरं पुष्पाताई काय सांगसाल तुम्ही यांना? हा, चिखलीकर. नमस्ते मॅडम. हा. नमस्ते सर्वांना. मला रेकी द्यायच्या अगोदर मणक्याचा काय इतका भयानक त्रास होता, बसता येत नव्हतं आणि मानेचाही खूप होता की मान जास्त वेळ मी बसले की ते असं वाटत याला कसं धरायचं, म्हणजे मी माझी मान सांभाळू शकत नव्हते. लगेच मला पडून राहावं लागत होतं आणि हात, एक डावा हात माझा त्याला काहीच काम करता येत नव्हतं, सपोर्टही देऊ शकत नव्हता तो. ते इतका त्रास होता, बसता येत नव्हतं, 20 मिनिटंही सुद्धा बसू शकत नाही. आता मी 2-2 तास सतत मेडिटेशनला बसेल असते, 2-4 तरी दिवसभरात मेडिटेशन चालू असतात. तरी म्हणजे आता काहीच त्रास राहिला नाही. तो माझा सेकंड डिग्री तर सगळा मणक्याचा त्रास चालला गेला होता, काहीच राहिला नव्हता. तर हे सगळं होऊ शकतं ते म्हणजे मलाही कळलं नाही. ते एकदम इतकं सगळे आजार माझे 9-10च्या वेळेस जास्त असतील की मी आता विसरली की मला काय काय होतं. खूप त्रास होता मला, भयंकर त्रास होता. हा मणकाच काय की शरीराचा कुठलाही आजार किती म्हणजे असाध्य जरी असला तरी तो नीट होऊ शकतो. हा, काय ना, मणक्याचे आजार, मणके तर किती जणांचे सरळ झाले. काळजीच करा. प्रतिभा बोलतायत. हा, म्हणजे बोला माझा प्रतिभा. वाकडा होता तो पण सरळ झाले नमस्ते मॅडम. हा, बोला प्रतिभा. नमस्ते मॅडम. नमस्ते. माझा पण मणक्याचा त्रास आता पुष्कळ कमी होऊन राहिला तरी. म्हणजे आता पाठीत अशी त्या मणक्यामध्ये आग व्हायची तर ती पण नाही होत आणि असं बसता वगैरे येते आणि तोंडात आता काही महिन्यापासून लाळ नव्हती जमा होत, तर आता ती पण तो पण त्रास पूर्णपणे गेला आहे. हो. येस, प्रतिभाताईचा एक वेगळा अनुभव असा आहे, सर्व ग्रँडमास्टर ताईंच्या ना तोंडामध्ये लाळ नाही जमा व्हायची. त्यांना बोलताना पाणी प्यावं लागायचं मध्ये मध्ये. हो ना प्रतिभाताई? हो मॅडम, हो. हा, किती दिवसापासून व्हायचं प्रतिभाताई असं? तरी आता 3-4 महिन्यापासून होत होतं आणि रेकीला जॉईन झाल्यापासून 5-6 दिवसातच फरक पडला. ओके. पहिल्या डिग्री. नक्कीच. नवीन नवीन अनुभव, कारण काही काही गोष्टी ह्या ना असंही होत असते हेही आपल्याला माहिती नाही. त्या पण अनेक सगळ्या गोष्टीमध्ये बदल जाणवला आहे. आपल्या एका ताईंचा आपल्या महिला मंडळ, आपण ते आपले कान लांबले की शिवायला जातो की नाही, ते आणतो ना चिटकवून. आपल्या एक ताई आहे, रिव्हर्स जर्नी झाली. रिव्हर्स जर्नी मी शिकवत असते तुम्हाला आणि मी नेहमी म्हणते की शारीरिक मानसिक आपली रिव्हर्स जर्नी होते, आपली एनर्जी लेवल वाढते. त्यांचा कान पूर्णपणे चिटकला
वापिस 10वी-12वीला असताना जसा कान होता ना तसा आपोआप झालाय. म्हणजे शारीरिक तुमची रिवर्स जर्नी होते की नाही होत बघा. ओके. कधी कधी ब्रह्मांड असे अनुभव देतं ना की हो आपल्यालाच खूप असं काय म्हणूया आनंद वाटतो. बस एवढंच. अधिक कोणाला काही विशेष? सगळे ग्रँड मास्टर्स व्हिडिओ सुरू करा. मॅम एक प्रश्न विचारू का एक प्रश्न? वा आता विचारायला संधी दिलीच जाईल. बोला. बाकी ग्रँड मास्टर्स व्हिडिओ सुरू करा. तुम्हाला अनुभव शेअर करायचे आहेत. बोला कौशल्याबाई. बँक कर्ज आहे त्याच्यासाठी कुठली म्हणजे रेकी ही करायची? रुको जरा, सब्र करो. सगळं शिकवणार आहे. सेकंड डिग्री मध्येच आहात. बघा तुम्ही तुम्ही जेथे आहात ना सध्या तेथे तुम्हाला एक एक गोष्ट शिकवली जाते. ओके. जशी तुमची एनर्जी लेवल वाढते तसं तसं मोठ्या गोष्टींसाठी आपल्याला काम करता येईल. काय? त्रास होतो तरी मेडिटेशन करतेच मॅम मी. हा तुम्ही तुमची ऊर्जा वाढवा. सेकंड डिग्री मध्ये आहात. थर्ड डिग्री मध्ये आलं की मनीसाठी सगळं. थर्ड डिग्री मध्ये सगळेचे सगळे प्रोटोकॉल, मनी मेडिटेशन, कर्जमुक्ती, दुसऱ्याकडे अटकलेले पैसे, होम हिलिंग, बिझनेस हिलिंग, एक एक प्रोटोकॉल तुमची सगळी फी वसूल करून देईल. बिंदोक राहा. ठीक आहे ओके. ठीक. हा तुम्ही म्हणसाल की मॅडम तुम्ही तर मला ही एकच शिकवलं पण यांनीच आमची फी वसूल झाली असं मला वाटते. असं सगळ्यांच्या बाबतीत होतं. प्रश्न अनेक आहेत मॅम पण विचारण्याचं धाडस होत नाही ना माझं. काय हरकत नाही. ओके. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर आपल्या सेशनमध्ये बोला ना आशाताई. बोला बोला. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सेशनमध्ये मिळणार. गीताताई त्यानंतर. हा बोला आशाताई. हा ऍक्च्युली मी आता हे खूप दिवसांनी आली म्हणा. तर हे मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की मी ऑलरेडी कुठेतरी मी रेकी शिकली होती, थोडंफार शिकली होती, पण त्याच्याने मला खरंच कधीच काहीच उपयोग झाला नव्हता. माझे पैसे ऍब्सोल्युटली ते वाया गेले होते. नंतर अचानक तुमचा व्हिडिओ आला माझ्याकडे आणि माहिती नाही मला ते खूप आवडलं आणि त्याच्यानंतर मी विचार केला की मला अस्थमाचा त्रास आहे आणि चारधामची यात्रा मी प्लॅन केलेली आहे. तर मी तुम्हाला हे विचारलं की मला त्याच्यासाठी खास रेकी शिकायची आहे की मला चारधामची यात्रा होईल की नाही. तुम्ही म्हटलं की बिंदास तुम्ही जॉईन व्हा आणि यात्रा होणार म्हणून. तर यात्रेतले अनुभव तर माझे खूप आहे. अस्थमा म्हणजे तिथे लँड केलं त्याच्यानंतर मला 2 सेकंदासाठी माझा श्वासच खूप बंद झाल्यासारखा झाला होता कारण लगेच ऍटमॉस्फिअरला झालं नाही. पण त्यावेळेला पण मी रेकी करून गेली होती. मग ते 2 मिनिटांमध्ये मी स्टेबल झाली. त्याच्यानंतर पण खूप सारे अनुभव. एक तर आमचं लॉक बंद झालं होतं, रेकीने लॉक उघडून दिलं. आम्ही बस चुकलो होतो, त्या बससाठी आम्ही रेकी दिली. तर आमचा ते बसवाल्यांनी स्वतःहून कॉल केला. एकदा तर मोबाईलचं चार्जिंग पूर्ण संपलं होतं, चार्जिंगला लावलं तर लाईट गेली लगेचच. पण मी रेकी दिली. पुढच्या 5 मिनिटांमध्ये काय 2 मिनिटात लाईट आली आणि आमचं चार्जिंग पण झालं. ते सगळं झालं. बसच्या पण चुका व्यवस्थित सगळं झालं. एवढ्या सगळं करून माझा चष्मा हरवला होता यमुनेत्रीच्या दारामध्ये. किती लोक असतात तिथे, जवळजवळ 2000-3000 माहिती नाही किती क्राऊड होता. पण तो चष्मा मी रेकी दिली पूर्ण 5-7 मिनिटं रेकी दिली आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार 10व्या मिनिटाला मला तो चष्मा मला परत मिळाला. ओके. आता प्रॉब्लेम असा आहे, हे सगळे बाकीचे प्रॉब्लेम आहे आणि हेल्थचं म्हणाल तर बरेच हेल्थ इश्यूज माझे खूप 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 अनमोल केलेलेच आहेत. हेल्थ म्हणजे पाठदुखी म्हणा होता, माझ्या हाताला मुंग्या येणं ते पण संपलं, ऑलमोस्ट सगळं संपलं. पण माझीच थोडीशी मस्ती म्हणायला लागेल की मी रेग्युलर मेडिटेशन मी करत नाही. खूप बदमाशगिरी चालली आहे सध्या. त्याच्यामुळे नाहीतर मला काहीही प्रॉब्लेम नसणार आहे. काही म्हणजे काही नाही. ना फायनान्शियली नाही, ना फिजिकल नाही आणि मेंटली नाही, असं सगळं. पण म्हणून मला हे सांगायचं आहे, तुम्ही कोणी कुठेच रेकी शिकले असाल काही प्रॉब्लेम नाही, पण मॅडमकडे रेकी शिका तुम्ही. आणि त्यांच्यामध्ये जे आत्मीयता आहे ना तो खूप सुंदर आहे. मॅडम तुम्ही खरंच आय लव्ह यू. आज तुम्ही भयंकर आवडतात. ओके. त्याच्यामुळे सगळ्यांनी तुमच्याकडे रेकी शिकावी असं मी आवर्जून सांगेन. आणि जे तुम्ही मनापासून भरभरून देतात ना ते खूप आवरे. म्हणून प्रत्येकाने तुमच्याकडे रेकी शिकावी. हे आयुष्यभरासाठी मी म्हणते की एक ऋणानुबंध निर्माण होतं. माझ्या डोळ्यात पाणी येते खरंच. यू आर टू गुड मॅम. खूप चांगले आहे तुम्ही. तुम्ही God bless सगळेजण you. खूप छान आहात. ओके. आणि चला नाही आता तुम्ही म्हटलंय ना स्वतःला आशा की खरंच मी बदमाशपणा करते तर उद्या सकाळपासून नियमित मेडिटेशनला बसा. ओके. सकाळचं मेडिटेशन चालू आहे का सध्या? बिलकुल. सकाळचं मेडिटेशन हो का? कारण कधीच बंद नाही होत. रविवारी एखाद्या रविवारी सुट्टी असते. आज सुट्टी होती. अच्छा. मात्र प्रत्येक दिवशी आपलं मेडिटेशन असतेच. तेच म्हणते मेडिटेशन जे केले ना तर मी तर म्हणते घराच्या बाहेर पडल्यानंतर तुम्हाला वाटेल त्या गोष्टी तुम्ही मिळवू मिळवू शकता. शकता.
येस. मिळवू शकतात. तुम्हाला जे हवं आणि ते तुम्ही फक्त हो, शब्द टाकावा, तुम्हाला मिळणार. हो जाएगा. मिळणार मिळणार. आणि हे का होतं, कारण की तुम्हाला मनापासून ते द्यायचंय. बाकीचे पण शिक्षक मी बघितलेले आहेत, पण जेवढे तुम्ही पैसे द्याल ना तेवढं ते हात मोकळा करेल. बट मी तसं नाही करत, ते मनापासून देतात. आणि त्याच्यासाठी मला खूप आवडतात. गॉड ब्लेस यू. या गॉड लवकर ब्लेस. शेगावला, सगळा आणि ग्रुप तुमची वाट सगळ्यांनी, बघते. हो, सगळ्यांनी तुमच्याकडे शिकावं. ओके, थँक्यू मॅम. नक्कीच. थँक्यू. थँक्यू. आत्मनमस्ते. थँक्यू आशाताई. खूप दिवसानंतर आल्यात तुम्ही आणि हो, खरंच सकाळच्या मेडिटेशनला येत चला. जे सगळे जुने सदस्य आहे, येत चला. तुमची हो, वाट बघत असतो आम्ही. कोणीच मागे राहू ठीक नका आहे, आणि नक्की आता मॅम. लवकरच ग्रँड मास्टर पण होत आहे. फक्त उडी तर टाका. सगळेजण तुमच्यासारखे हो, होते. मी सगळ्यांना सांगत होती, फक्त उडी टाका. बघा कसे पुढे निघता आणि निघतात सगळे. हो. ओके? माझी बहीण पण बोलली मला, तू पण करत असेल, मी पण करते म्हणून. नक्कीच. हेमलता तिने कॉल केला असेल मला वाटतं ना काल हं. तुम्हाला. नाही, चालेल, मला चलो. नाही आला कॉल अजून, पण नाही करेल. का? ओके? हां. चालेल, मी बोलते तिला. हां. आत्मनमस्ते बिनडोक मॅडम. या. सगळे सगळे बिनडोक या. सगळ्या गोष्टी छान होतात. ओके? हां. मस्त. गीताताई तुम्हाला काय बदल वाटतो आहे? रेकी 3rd कंप्लीट झाले. त्यानंतर सीमा पाटील. ओके? कारण आपण मेडिटेशन घेऊया. मग 1-2 शेअरिंग घेऊया. जास्त शेअरिंग आज नाही घेत. माझं सेशनच थोडंसं लांबलं. पण हरकत नाही. गीता बोला. काय बदल वाटतोय स्वतःमध्ये? मॅडम, माझी चिडचिड खूप कमी झाली आहे. राग हां. येणं ते पण खूप कमी झालंय. माझ्या स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढलाय आणि मला खूप शांत वाटतं मेन म्हणजे. आणि कुणी आता रागाने जरी बोललं तरी पण मला त्याचं काही एवढं वाटत नाही. आणि मेन म्हणजे मला बोलता येत नव्हतं. बोलणं जमायला लागलं. मी बोलायलाही कुणाबरोबर पण जास्ती करून घाबरायची. कारण बोलायला लागले की मला हातपाय माझे गळून जायचे एकदम, की पुन्हा आता कसं बोलायचं आपण. तर बोलता येत नव्हतं. मी घाबरायची बोलायला. परत उठायलाही मला खूप त्रास व्हायचा. सकाळी उठूशी वाटत नव्हतं. ते सुद्धा म्हणजे आता मी सकाळी लवकर उठून मेडिटेशनला हे होते, मेडिटेशन करते. म्हणजे हं. दिवसभर पण मला खूप असं झोप येणं ते व्हायचं. ते सुद्धा माझं गेलं. म्हणजे मला दिवसभर फ्रेश वाटतं एकदम. मेडिटेशन खूप केलं, सकाळी मेडिटेशन केल्यामुळे खूप फ्रेश वाटतं दिवसभर. कामं सुचत नव्हते घरामध्ये, ते सुद्धा खूप आता छान कामं सुचतात मला घरामध्ये. म्हणजे असं हे होत नाही, हे काम करू का ते करू. मी एकदम गोंधळून जायची की आता हे करू का ते करू, कोणतं काम करू, म्हणजे असं गोंधळून जायची. तर ते सुद्धा आता एकदम व्यवस्थित वाटतं दिवसभर. परत मला 2 महिने मॅडम मला खोकला होता, खूप जातच नव्हता. तो खोकला सुद्धा माझा गेला. पाय दुखत होता, पाय पण बरा झाला दुखायचा. मी त्याच्यावर पायावर हे केली, जे खूप पाय सुजल्यासारखा झाला होता माझा. गुरुपौर्णिमेला मी जेव्हा बाहेर गेली होती त्यावेळेला माझ्या पायावर पूर्ण सूज आली होती. मला बसता सुद्धा येत नव्हतं. पण मी 8च दिवसामध्ये त्याच्यावर रेकी देऊन हिलिंग देऊन त्याला बरा केला. बरा झाला तो, लवकर बरा झाला. नाही तर मला खूपच त्रास होत होता मॅडम. बसताच येत नव्हतं, अजिबात बसता येत नव्हतं. जेवायलाही बसायचं म्हटलं तर पाय लांब करून बसावं लागायचं. इतका त्रास झाला मला त्यावेळेला. पण तो रेकी देऊन आणि हिलिंग देऊन मी तो एकदम आता अजिबात नाही दुखत. तुमची खूप. जस्ट 3rd डिग्री कंप्लीट झाली ना आता? हो. छान. हो. नक्कीच. रेकीचे खूप खूप धन्यवाद मॅडम. नक्कीच. खूप खूप धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेचे भरभरून देते ऊर्जा, भरभरून देते, भरभरून आणि देते. तुमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. तुम्ही विश्वास ठेवता. तुमचे खूप धन्यवाद. सीमाताई पाटील, काय सांगणार? माझ्या बोल मॅडम सीमा पाटील टॅरो रीडर झाले आहेत बरं का आता. हा. नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते. माझ्यामध्ये तरी काय 2024 हा माझ्यासाठी लकी लागलेला आहे की ह्यामध्ये मी प्रवेश घेतलेला आहे. अक्षरशः पहिली अवस्था जी होती माझी, पूर्ण आत्मविश्वास म्हणून काहीच राहिला नव्हता. असा आवाज मोठा झाला तर अधिक बरं होईल. हा, किंवा मोबाईलच्या जवळ या. हा. एवढं शिक्षण घेऊन सुद्धा काय उपयोग, म्हणून म्हणजे आपलं किती नुकसान झालं असं वाटायचं 2024 पर्यंत. पण ज्यावेळी मी रेकीमध्ये प्रवेश केला त्यावेळी स्वर्गच मिळाल्यासारखं झालं मला, की अशी मी चिंता करत होते की अशी कोणी चिंता करत नसेल. त्यामुळे माझ्या मुलांची चिंता केली की तसंच व्हायचं, की नुकसान व्हायचं मुलांचं. म्हणजे आपण चिंता करतोय त्यांची असं मला जाणवायचंच नाही.
पण जे आता नंतर मुलांची प्रगती होत गेली, मिस्टरांची सुद्धा प्रगती होत गेली, म्हणजे आपण जो विचार करतो तोच होतं, हे आता मला जाणवायला लागलेलं आहे. त्यामुळे चिंता मुक्त जीवन जगणे कितपत चांगले आहे हे नक्की शिकल्यानंतर समजतं. सर्वांनी शिकून घ्यावं हे सरळ मार्गे जीवन जगता येते. नक्कीच. आठवते का सीमाताई, केवढाला मोठा मोठा मेसेज लिहून पाठवलेला असायचा मला. हो, मी तरी कितीतरी मेसेज करत होते तुम्हाला. नक्कीच. सीमाताईला टेन्शन आलं की मोठा मेसेज मला लिहून पाठवलेला असायचा. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी आहेच मला ते पेजवर मेसेज व्हॉट्सअपला. पण आता मात्र कित्येक दिवसापासून एकही मेसेज नाहीये. आहे का सीमाताई? स्वतःला लढता येतं असं तुम्ही शिकवलं तसं. बरोबर आहे. आपल्या क्षमतांचा विकास होतो. तुम्ही ना सुरुवातीला मला करता बोर. ओके, मी त्याला बोर करणार नाही म्हणत, पण तुम्हाला वाटते ते तसं. काय? पण नंतर आपोआपच तुम्ही तुमच्या प्रश्नांना मार्ग काढता. तुम्हाला समजतं की आता मी इथं काय पाऊल उचलावं, केवढाही मोठा प्रश्न असू दे. जे लोक अगोदर खूप जास्त प्रश्न विचारायचे, म्हणजे प्रश्न मांडायचे, ते नंतर प्रश्नच नाही मांडत. मी पण वाट बघते कधी कधी, मला विसरले की काय हे. मग ते विसरलेले नसतात. त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ते पुढे निघालेले असतात. त्या प्रश्नांमधून पुढे निघालेले असतात. एवढंच नव्हे तर येणाऱ्या कुठल्याही प्रश्नाला सहजपणे सामोरे जाण्याची क्षमता त्यांची निर्माण झालेली असते. खूप छान सीमाताई, खूप सुंदर. यस, बेस्ट निघालं. मम्मी ग्रँडमास्टर, लेक ग्रँडमास्टर, दोघे ग्रँडमास्टर झाले. खूप सुंदर. आपल्या ह्या आल्या होत्या आता एक वेळेवर, एक माईक सुरू झाला होता. आता मी व्हिडिओ सुरू झाला होता, मी विसरली आता जस्ट. कोण बोलते? तुम्हाला आला का मानसी तुमचं हे गिफ्ट? आणि फर्स्ट डिग्रीचे सदस्य सकाळचे मेडिटेशन वाले सांगा कालचा अनुभव सगळ्यांना. सगळेच नाही, कालचाच सांगा फक्त. आत्मा नमस्ते. कालचा खूप सुंदर अनुभव आहे माझा, की जे आपण मागतो ते मिळतं. तर काल मी एका एक्झिबिशन मध्ये गेले होते, जिथे कार्यक्रमही होता गाण्याचा वगैरे, म्हणून मी गेले होते. तर तिथे गेल्यानंतर असं एक लकी ड्रॉ साठी ठेवलेलं होतं बॉक्स, आणि समोर 4-5 लोक बसले होते. आपलं नाव लिहायचं, नंबर लिहायचा, त्याच्यात टाकायचं. तर मी नाव आणि नंबर लिहिताना काही सिम्बॉल जस्ट मनात आलं म्हणून मी टाकले, की मला लागू देत. सिम्बॉल टाकले त्याच्यावर, आणि काय आश्चर्य, 2 तासांनी फोन आला की तुम्हाला पहिलं बक्षीस लागलेलं आहे, आणि आज मला ते मिळालेलं पण आहे. साडी खूप छान मिळाली आहे मला गिफ्ट. तर आज मला मिळालं, त्यांनी सगळ्यांसमोर सत्कार केला आणि गिफ्टही मिळालंय माझं. जे मागू ते मिळतं ब्रह्मांडाकडे. जसं तुम्ही इच्छा कराल तसं मिळतं. प्रेती सर्वांनी प्लीज जॉईन करा, कारण प्रत्येक फॅमिलीमध्ये त्याची गरज आहे. खूप खूप अनुभव आहेत, खूप खूप अनुभव आहे. आणि मॅडम कडेच का शिकायची? तर शास्त्रशुद्ध पद्धतीने जर शिकायची असेल, डीप नॉलेज जर घ्यायचं असेल, तर मॅडम खूप छान शिकवतात, खूप प्रेमाने शिकवतात, अजिबात रागवत नाही. खूप खूप धन्यवाद. लिंक मी आता टाकलेली आहे. मग माझ्याच्यानी लिंक टाकला नाही गेली बहुतेक. चॅट बॉक्स मध्ये नवीन सदस्यांनी ग्रुप जॉईन करून घ्या. ओके. हा, आपल्या सुजाता नागपूरवाल्या त्यांनी व्हिडिओ सुरू केला होता. आता त्या व्हिडिओ सुरू करा. कुठे आहेत मला सापडत नाही आहेत. नवीन सदस्य, हा, सुजाता चंद्रायन. आणि त्यानंतर पहिल्या डिग्रीचे सदस्य कोणाला शेअरिंग करायचं आहे, जे सकाळच्या ज्यांचे 2च सेशन झाले आहेत, त्यांना स्वतःला काही बदल वाटतो, काही वाटतोय का आतून, काही फिलिंग आली आहे का छान, तर ते नक्की शेअर करा. पहिल्या डिग्रीचे सदस्य कोणाला तरी एका दुसऱ्याला चान्स मिळेल शेअर करायचा. ओके. हा, सुजाता चंद्रायन, काय सांगसाल ग्रँड मास्टर? माईक सुरू करा. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सगळ्यांना. खूप छान आहे मॅडम, सगळं अगदी पॉझिटिव्ह वाटतंय. खूप छान छान वाटतंय, मस्त. आणि आता असं इतका कॉन्फिडन्स आलाय की आपण जे ब्रह्मांडाला मागणार ते ब्रह्मांड आपल्याला देणारच. म्हणजे पहिले असं वाटतच नव्हतं आपण हे करू शकू वगैरे, असं कॉन्फिडन्सच नव्हता. इतकं कॉन्फिडन्स आहे की आपण जे करणार त्याच्यासाठी आपल्याला ब्रह्मांड अधिक मदत करणार. आणि सुरू आहे माझं काही ना काही असं, म्हणजे खूप छान सुरू आहे, नवीन सुरुवात मस्त. केली आहे सगळ्या गोष्टींची. हो, केकचे सुरू आहे आणि चॉकलेटचे सुरू आहे, आणि येतोय प्रतिसाद येतोय त्याला, आणि ते सक्सेस होणारच.
वेळ लागतो प्रत्येक गोष्टीला, पण ते सक्सेस होण्यावर एवढं मी ठाम आहे त्याच्यावर. पहिले मला एवढा कॉन्फिडन्स बिलकुल नव्हता, त्याच्यामुळे करू की नको असं होतं. पण आता मला पूर्ण कॉन्फिडन्स आला की आपण नक्कीच करू शकणार ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही नक्कीच. ते इतकं छान शिकवता आणि इतकं छान सांगता की काय मस्त छान सांगता तुम्ही समजावून. अगदी मनापासून नक्कीच. शिकता तुम्ही, इतकं भरपूर शिकवता. खरंच खूप खूप छान शिकवता तुम्ही. तुमचे ते मेडिटेशन आणि ते सांगण्याची पद्धत, ते प्रत्येक वेळा तुमचे शब्द आठवत असतात. हो जाएगा, हो जाएगा. प्रत्येक वेळेस तुमची आठवण येत असते प्रत्येक वेळेस. हो जाएगा. हो तुम्हीच जाएगा. शिकवलं मला हो जाएगा. ओके. हो, तेच खूप छान मस्त वाटतं मॅडम. नक्कीच. कोणताच प्रॉब्लेम नाही आहे मला. सगळं व्यवस्थित आहे. मस्त मजेत आहे मी. छान. आता नमस्ते. आत्मा नमस्ते. नवीन नवीन सदस्य आणि मी त्यानंतर मानसी, दुसऱ्या मानसी आपल्या. ओके, मी ज्यांना करण डिक्कर आणि करण गुटकर दोघींना सोबत संधी देत असते मी बोलायची दिली तर, हो ना. तर मी मानसीला संधी देते. मानसीला मी आवर्जून मानसीची स्टोरी सांगायला सांगेल आणि खरोखर ऐका. त्या अगोदर मी मात्र एक आता आपल्या पहिल्या डिग्रीच्या सदस्य ज्या काल परवा जॉईन झालेल्या आहे, कोणाचं नाव घेऊ? कोण आहे पहिल्या डिग्रीचं हजर? हातवर करा बरं, मला दिसत नाहीये कोणी सकाळच्या. ओके, सायली देसाई. सायली देसाई, दोनच दोनच दिवस झाले सेशन सुरू होऊन, पण बघूया बरं काय सांगतायत. सायली ताई, तुम्ही माईक सुरू करा. सायली ताई, तुम्ही हात वर केला होता, माईक सुरू करा. एक मिनिट, एक मिनिट. माईक सुरू नाही झालाय सायली. नाही झाला अजून. ब्लूटूथ लावली आहे का? नाही ना सायली. माईक सुरू नाही झाला अजून. नाही ना सायली. हा, झाला, आता झाला. नमस्ते मॅडम. नमस्कार. आत्मा नमस्ते नमस्ते. सर्वांना. कालचा अनुभव खूपच छान होता. पण्याची बासरी अजून कानात गुंजते म्हणजे सतत ती सारखी वाजतच राहते कानात. कालचं खूप मंत्रमुग्ध करणारा प्रसंग होता ते. आणि खूप बरं वाटतं रेकी जॉईन केल्यामुळे. आणि तुमचा ऊर्जा जी आहे ना मॅडम, ती खूपच पॉझिटिव्ह आहे, खूप छान आहे. त्यामुळे खूप बरं वाटतं जॉईन केल्यामुळे. माझ्या मैत्रिणीमुळे मी या ह्याच्यात आले, पूजा केशरी. त्या आता मास्टर्स मध्ये आहेत त्या, तर त्यांच्यामुळे मी इथे जॉईन झाले. कोण कोण? लकेश्री पूजा. पूजा लकेश्री. हा, ती माझ्या मागे लागली ती गेल्या महिन्यापासून. मी म्हटलं मग तुमचे व्हिडिओ बघितले आणि मला असं खूप इन्स्पायर झालं होतं. मला वाटलं आता आपण पण जॉईन करावा म्हणून. खूप सुंदर, खूप छान, गोड योग्य चेहरा, निर्णय सायली. हसरा चेहरा. हो, खूप खूप छान. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. खूप आत्मा धन्यवाद. नमस्ते. आत्मा नमस्ते. आपण मानसीला ऐकूया आणि बस त्यानंतर मात्र मेडिटेशन घेऊया. ओके, छोटंसं 10 मिनिटाचं मेडिटेशन असेल एन्झायटी मुक्त होण्यासाठी. त्या अगोदर मानसी. आत्मा नमस्ते सर्वांना. मॅडम तुम्हाला पण आत्मा नमस्ते. मला म्हणजे मी व्यवस्थित आहे आता, चांगली आहे. सुरुवातीला खूप त्रास होत होता. जॉईन केल्यावर म्हणजे बीपीचा त्रास होता, पूर्णपणे निघून गेला. काही काही त्रास होते ते पूर्ण निघून गेलेत, आता काहीच नाही. आणि हाताचा म्हणजे माझ्या हाताला ना रेकी जॉईन करायच्या अगोदर अशी गाठ आलेली इथे तळहाताला छोटीशी. ती काढली मी, म्हणजे काढून घेतली रेकीच्या आधी. नंतर मग आता परत डॉक्टर म्हणालेले परत तुम्हाला येऊ शकते म्हणून. तर ती परत आता ना असं वाटत होतं मला, पण मी ती हिलिंग केली, त्याच्यामुळे ती पूर्णपणे बसून गेली. आता अजिबात त्रास नाही होत. ते पूर्ण बंद झालं ते. अजून स्टोरी नंतर सांगेन मी, आज नाही सांगत स्टोरी. बरं बरं, काय हरकत नाही. ते तुमचं तुम्ही रस्त्याने जाताना पडायच्या ते ते सांगा, काय वाटते? बंद झालं माझं. मला आता काही त्रास होत नाही. म्हणजे बीपी हाय असं वाटतच नाही. बीपी पूर्णपणे माझा मेडिटेशन करून पूर्ण बंद झाला. खूप खूप धन्यवाद रेकीचे आणि तुम्ही. हं, हं, हं. नक्कीच. खूप छान, खूप छान. नक्की. आणि तब्येत, वजन पण वाढलं काय तुमचं? थोडं वाढल्यासारखं वाटतं. छान छान. आता छान दिसत आहात पण. ओके, असंच हवं. खूप सुंदर, खूप छान. मग आपण आता मेडिटेशन घेऊया. कोणीतरी काहीतरी बोललं का मध्ये? नाही ना? आपण मेडिटेशन घेऊया. छान. ओके, रेकॉर्डेड लावू की लाईव्ह पाहिजे?
तर नवीन सदस्य सर्व ज्यांना उद्यापासूनच बॅचला बसायचं असेल त्यांनी मेसेज टाका. सेशन संपल्यानंतर एक आपण उद्याच्याच बॅचमध्ये तुम्हाला घेऊन घेऊया. हं? म्हणजे सकाळी 6ची बॅच आहे पण ती, हा मॉर्निंग बॅच. आणि काही नाही, 1-2 सेशन झालेले आहेत, मिळून जाईल तुम्हाला रेकॉर्डिंग. आणि नवीन सदस्य किंवा नाहीतर नेक्स्ट बॅच, आपण नेक्स्ट बॅचला बसा. ओके. चला आपण छान मेडिटेशन करूया. ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणणारच आहे. एन्झायटी असेच निघून जाणार, तुम्हाला आठवणारही नाही आम्हाला एन्झायटी होती. आणि तुम्हाला माहितीये का, आता हे जे काही सदस्य बोलले ना, यांना आठवतही नाही की आपल्याला काय काय आजार होते. खरं आहे की नाही? आपण काय काय घेऊन आलो होतो मॅडम, हे दुखते, ते दुखते, ते दुखते सांगणारे, फक्त गाराने लावणारे सगळेजण. आता यांना आठवतही नाहीये की काय आजार होता, मलाही आठवत नाहीये. आणि असे छोटे मोठे आजार तर असे चुटकीसरसे आपले निघून जातात. फक्त तुम्हाला मेडिटेशन करावं लागते. आणि काही नाहीये, थोडंसं जर का आपण केलं ना, आम्ही स्वतः सपोर्ट देतो सगळ्यांना. आपलं रोज सकाळी 5 वाजता मेडिटेशन असते. मी स्वतः सगळ्यांना घेऊन मेडिटेशन करते. सोपी नसते एवढं. 5 वर्ष झाले, एकही दिवस मेडिटेशन मध्ये असा अचानक खंड पडलेला नाही आहे. त्या ब्रह्मांडाची कृपा आहे आपल्या सगळ्यांवर, आहे ना. तर त्याचा लाभ घ्या, कोणीच आळस करू नका. जसं आता आशा त्यांनी सांगितलं, स्वतःची चूक स्वतःला मला जास्त झाली आता माझी, आहे की नाही. तर त्यांना समजली, अशी सगळ्यांनी समजू द्या. जे काही जुने सदस्य एखादा जण मेडिटेशनला बसत नाही, या बसा, कधी कधी बसा, आठवड्यातून एका दिवशी बसा. समजा तुम्ही नाही मेडिटेशन केलं तरीही तुमचे एकी काम करते. ओके, तरी तुमच्याकडून ऊर्जा जातेच. पण मग आपल्या क्षमतांचा अधिकाधिक विकास करायचा, आपल्याला खूप पुढे जायचं आहे, छान खूप प्रगती करायची आहे. तर आपण करूया ना मेडिटेशन आणखी. तर ब्रह्मांडासोबत जोडलेलं राहूया, भरभरून घेऊया, असं करत जायचा प्रवास, हो की नाही. चला तर आत्मा नमस्ते सगळ्यांना. आता आपण मेडिटेशन घेऊया.